यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रतिपच्चन्द्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। प्रभू शककर्त्या छत्रपती शिवरायांचं अलौकिक चरित्र आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी, त्या चरित्राची प्रेरणा घेऊन नवराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी, या राष्ट्रातला भ्रष्टाचार आणि अत्याचार निपटून काढण्यासाठी, हा समाज एकसंघ करण्यासाठी, हिंदूंचं संघटन करण्यासाठी, बलाढ्य राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी असं एक अभूतपूर्व स्वप्न पाहण्यासाठी आणि आपल्या निष्काम कर्मानीच ते सत्यात उतरवण्यासाठी अत्यंत प्रेमानं, आदरानं, विश्वासानं, निष्ठेनं, श्रद्धेनं, जिज्ञासेनं, इतिहास जाणून घेण्याच्या इच्छेनं या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले आजचे विशेष मान्यवर अतिथी, आदित्य प्रतिष्ठानचे निस्पृह कार्यकर्ते आणि आदिशक्ती जगदंबेचे, तुळजाभवानीचे, छत्रपती शिवरायांचे सर्व भक्त भगिनी, बांधव, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि शालेय वानरसेना, चैत्र शुद्ध अष्टमी दिनांक 6 एप्रिल 1663 मध्यरात्र उलटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज लाल महालामध्ये आंधळी कोशिंबीर खेळले. हा छापा किती अवघड होता, किती जीवावरचा होता, याचं काहीसं शब्दचित्र आपण कालच्या प्रवचनामध्ये मांडलं. अफजल खानाचा वध असो, पन्हाळ्याहून केलेली सुटका असो, किंवा शाहिस्ते खानावर लाल महालामध्ये घातलेल्या छापा असो, अशा अद्भुत घटनांमुळे शिवरायाच्या ठाई काही अद्भुत दैवी शक्ती आहे असं प्रत्यंतर त्यांच्या सगळ्या सहकार्याने येत गेलं. हिंदवी स्वराज्यावरची निष्ठा हळूहळू मुरत गेली, ती दृढ होत गेली. लाल महालावरचा छापा इतका जोखमीचा होता की कदाचित शिवाजी राजांवर सुद्धा एखादा तलवारीचा घाव त्यावेळेला पडला असता. कारण शिवाजी महाराजांचे मित्र बाबाजी देशपांडे आणि चिमणाजी देशपांडे या छाप्यामध्ये जखमी झाले, तलवारीचे घाव त्यांच्यावरही पडले. या सगळ्या छाप्यातून छत्रपती शिवाजी महाराज सही सलामत बाहेर पडले. शाहिस्ते खानाची 3 बोट तोडून त्याला शास्त केलं आणि पुन्हा वर कोटी केली की नाव शास्ता खान आहे, मी आज त्याला शास्त केलं आणि त्याचं नाव सार्थ केलं. शाहिस्ते खान इतका घाबरला, इतका भेदरला. शिवाजी म्हणजे काय अद्भुत प्रकरण आहे त्याच्या लक्षामध्ये आलं. त्यांनी जसवंत सिंगाला दोष दिला खरा, पण त्याच्या लक्षात आलं हा मनुष्य कुठूनही घात करू शकतो, कुठूनही आघात करू शकतो, कुठूनही आपल्या गोटावर हल्ला करू शकतो. भीती वाटली त्याला मनामध्ये आणि शाहिस्ते खानाने पुन्हा 3ऱ्या दिवशी सोडलं. लाल महालाची वीटनवीट, चिरांचिरा शिवरायांना ज्ञात होता, बाबाजी चिमणाजीला माहिती होता आणि त्यामुळे लाल महालावर त्यांनी असा काही छापा घातला की 1,00,000 फौज दिंगमूड होऊन गेली. महाराज कुठून आले, आत कसे गेले
छापा कसा घातला आणि पुन्हा सुखरूप बाहेर पडून सिंहगडावर कसे गेले याचा पत्ता लावताना शाहिस्तेखानाची मती गुंग होऊन गेली. हे किती अवघड आहे, आपण केवळ डोळ्यापुढे आणा. घाबरलेला शाहिस्तेखान हा माघारी वळला आणि औरंगाबादकडे रवाना झाला. ही वार्ता मे महिन्यामध्ये इसवी सन 1663 औरंगजेबाला ज्यावेळेला कळली त्यावेळेला तो काश्मीरच्या वाटेवर होता, थंड हवेमध्ये होता. पण ही वार्ता कळल्याबरोबर त्याची लाही लाही झाली, प्रचंड संताप झाला आणि त्यांनी तिथूनच फरमान पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही ताबडतोब बंगालला जा. त्या कालखंडामध्ये बंगालमध्ये खाण्यापिण्याची छान सोय होती, पण सर्वांची धारणा अशी होती की बंगाल म्हणजे नरक. तर थोडक्यात आपल्या मामाची उचलबांगडी केली औरंगजेबाने आणि बंगाल नावाच्या नरकामध्ये त्याला टाकून दिलं. या वेळेला या संपूर्ण स्वराज्याची त्या शाहिस्तेखानाने इतकी धूळधाण उडवलेली होती, शेत उद्ध्वस्त झालेली होती, झोपड्यापासून घरांपर्यंत अनेक जण उद्ध्वस्त झालेले होते, राहायला घरं उरलेली नव्हती, खायला अन्न उरलेलं नव्हतं, शेतीमध्ये धान्य नव्हतं, स्त्रियांचं जीवन पूर्णतः असुरक्षित झालेलं होतं. हे आक्रमण इतकं भयावह होतं म्हणजे या अग्निदिव्याला केवळ शिवाजी महाराजांना सामोरं जायचं नव्हतं, शिवाजी महाराजांच्या परिवारामधल्या स्वराज्याचा ध्यास धरणाऱ्या प्रत्येक माणसाची ती अग्निपरीक्षा होती. प्रत्येक माणसाचं ते अग्निदिव्य होतं आणि ते प्रत्येकाला त्या अग्निदिव्याला सामोरं जावं लागलं असं इतिहास सांगतो. किती जणांची घरं उद्ध्वस्त झाली असतील आणि किती जणांना या अग्निदिव्याला सामोरं जावं लागलं असेल त्याला गणना नाही आहे. या सगळ्यामध्ये स्वराज्याचा किती सारा बुडला, महसूल किती बुडला, अगणित. स्वराज्याची धारणा किंवा कोणत्याही राज्याची धारणा अर्थबळावर होत असते, मनुष्यबळावर होत असते. मनुष्यबळ जे अत्यंत समर्पित बुद्धीनं आणि शरणागत बुद्धीनं शिवरायांच्या मागे उभं होतं निसंशय. पण स्वराज्याचा गाडा पुढे जर हाकायचा असेल अर्थबळ कुठून आणावं? अर्थबळाशिवाय कुठलंही राज्य पुढे राष्ट्रही जाऊ शकत नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या सोबत्यानं एकत्र केलं आणि काही विचार विनिमय केला की स्वराज्याचं जे प्रचंड नुकसान झालेलं होतं त्याची भरपाई कशी करावी. खूप विचार विनिमय झाला आणि काल आपण जसं म्हटलं तसं प्रत्येक राजाचे डोळे म्हणजे गुप्तहेर असतात. राष्ट्रामध्ये काय चालले, प्रत्येक प्रांतात काय चालले याची खडानखडा वार्ता हे गुप्तहेर राजाला येऊन सांगत असतात. बहिर्जी नाईकांचं नाव तर सगळ्यांना माहिती आहे, पण बहिर्जी नाईक हे एकच नव्हते. गुप्तहेर वल्लभदास या नावांचे एक अतिशय प्रख्यात गुप्तहेर शिवाजी राजांसाठी काम करत असत आणि ते गुजराती होते, गुजरातमधून आलेले. पण शिवाजी राजांच्या पायावर त्यांची इतकी निष्ठा जडलेली होती की बहिर्जी नाईकांच्या जोडीने ते उत्तम गुप्तहेर म्हणून काम करत असत. आपण इतिहास वाचत नाही. कुठल्या तरी एका धोब्यानं म्हटलं की सीतेला रामानी कसं स्वीकारलं म्हणून रामाने तिचा त्याग केला असं समजून वृत्तपत्रात सुद्धा वाटेल ते लिहितात. मूळ ग्रंथाचा अभ्यास सुद्धा कोणी करायला जात नाही. श्री रामचंद्रांनी सीतेचा असा काही त्याग केलेला नाही आहे. आपण इतिहासही वाचत नाही आणि तो समजावून घ्यायचाही प्रयत्न करत नाही. तरुणांनी तर तो विशेष समजावून घ्यायला पाहिजे. श्री रामचंद्रांच्या राजसभेमध्ये 8 गुप्तहेर होते, त्यातला पहिला भद्र नावाचा होता. आणि या भद्रानी ज्या वेळेला वार्ता आणली तो म्हणाला, प्रभू आपण रावणाचा वध केला, लंका खणून काढली, राक्षस कुलाचा संहार केलात, सेतुबंधन केलात, 5 संस्कृतींचा संगम केलात, देव संस्कृती, दानव संस्कृती, मानव संस्कृती, वानर संस्कृती, ऋषी संस्कृती यांचा अपूर्व समन्वय केला. खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र राष्ट्र निर्माते आहेत. देशामध्ये जेवढ्या विविध संस्कृती आहेत त्यांचा समन्वय करून एका विचारधारेनं त्यांना भारून टाकणं यालाच राष्ट्राचं निर्माण करणं म्हणतात. ते प्रभू रामचंद्रांनी केलं. भद्र म्हणतोय म्हणून सगळे प्रजाजन आपल्याला दुआ देतात, पण म्हणून तो थांबला. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी विचारलं पण काय ते सांग. त्यावेळेला तो म्हणतोय प्रभू मला अभय असावं. रामचंद्रांनी त्याला अभय दिलं आणि त्यावेळेला तो म्हणतो या सगळ्याबद्दल प्रजाजन आपल्याला धन्यवाद देतात, पण त्यांच्या मनामध्ये असं येतं की रावणाच्या बंदिवासामध्ये असलेली सीता रामचंद्रांनी कशी स्वीकारली.
प्रभू रामचंद्रांनी केवळ भद्राला नाही अन्य 7 हेरानं बोलावलं आणि अतिशय कसून चौकशी केलेली आहे की किती प्रजाजन बोलतात. त्यावेळेला रामचंद्रांच्या असं लक्षात आलं बहुसंख्य प्रजाजन बोलतात. राजाला व्यक्तिगत कर्तव्य कधी नसतं, राजाला व्यक्तिगत नाती कधी नसतात. राज्याच्या राष्ट्राच्या हिताच्या आड व्यक्तिगत नाती राजासाठी कधी येऊच शकत नाही. जर ती आली तर त्याला राजा म्हणताच येत नाही. राजा प्रजा कल्याणासाठी समर्पित झालेला असतो. लोकरंजनासाठी त्यांनी आपल्या व्यक्तिगत नात्यांना तिलांजली द्यायची असते. प्रभू रामचंद्रांना हे सगळं कळलं. तर ते एडवर्ड 8वे नव्हते, प्रेयसीसाठी इंग्लंडच्या राज्याला लाथ मारणारे असे तर राजे नव्हते. लोककल्याणासाठी सर्वस्वाचं समर्पण करणारे होते. आणि सीतेला लक्ष्मणाकरवी त्यांनी गंगा नदीच्या तीरावर वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सोडलं. इतकी टीका होते रामचंद्रांवर या बाबतीत की चक्क पत्नीचा त्यांनी त्याग करून टाकला. मग तिथून म्हणे खऱ्या अर्थानं स्त्री मुक्ती स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. शाबास, वाटेल ते दडपून लिहितात, त्या लेखनाला काही अर्थ आहे का? श्री रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला त्या दिवसापासून आपल्याला आश्चर्य वाटेल, गादीवर पलंगावर झोपायचं सोडलं. सीता जसं जीवन त्या आश्रमामध्ये जगलीये तसं जीवन श्रीरामानी आचरलेलं आहे. दर्भाची शय्या करून, दर्भ किती पाठीला टोचत असतील आपण कल्पना करा. दर्भाच्या शय्येवर प्रतिदिनी श्रीराम झोपत असत. त्यांनी गोडधोड खायचं सोडलं. 14 वर्ष वनवासामध्ये ज्याप्रमाणे कंदमुळं फळ सेवन करून प्रभू राहिलेले होते तसं उर्वरित संपूर्ण आयुष्य श्री रामचंद्रांनी कंदमुळं फळ सेवन करून घालवलं. अत्यंत कष्टाचं, त्यागाचं, निस्वार्थ बुद्धीचं आयुष्य ते जगलेले आहेत. पुढे ज्या वेळेला अश्वमेध यज्ञ झाला त्यावेळेला अनेकांनी आग्रह केलेला होता, आपण दुसरा विवाह करा, पत्नीशिवाय यज्ञ कसा संपन्न होणार. त्यावेळी श्री रामचंद्रांनी आज्ञा केली, सुवर्णाची सीतेची प्रतिमा निर्माण करा. डाव्या हाताला ठेवली सीतेची प्रतिमा आणि याग संपन्न केला. श्रीरामांच्या या चरित्राला आणि त्यागाला तोड नाही. मुंबईमध्ये एक डॉक्टर तावातावानं भांडायला आले. ते काहीच सांगू नका म्हणाले. त्यानं म्हटलं, अशी कल्पना करा की आज रात्री एका छान नाटकाला किंवा चित्रपटाला जायचे, अशी आपली योजना आहे, म्हणजे आपली आणि आपल्या पत्नीची. आपण तिकीटही काढले तर पत्नीला अभिवचन दिले, आज रात्री तुला चित्रपट दाखवायला नक्की नेतो. आणि बाहेर पडायच्या वेळेला एक आपत्कालीन सेवा रुग्ण दारामध्ये आला तर काय म्हणाल, उद्या बघतो जमलं तर. तोपर्यंत जगलास मेलास तर मग बघू तुझ्यावर उपचार करायचे. असं कराल का? आता बायकोलाच समजावाल, चित्रपट आहे उद्या पाहता येईल, बघू पुढे त्याचं काय करायचं ते. आणि त्या रुग्णाची सेवा कराल का काय कराल? मग विचारामध्ये पडलं. म्हटलं, एवढी साधी एक गोष्ट समोर आली तर तुम्हाला तुमच्या कर्तव्याला सामोरं जावं लागतं, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला साराव्या लागतात. रामचंद्र तर सगळ्या राष्ट्राचं, म्हणजे पार दंडकारण्यापर्यंत, हिमालयापासून दंडकारण्यापर्यंत, आजच्या द्वारकापासून बिहार मगध त्या काळचं इथपर्यंत, पुरीपर्यंत एवढं राज्य सांभाळत होते. किती कर्तव्यपरायण असतील. आपण समजावून घेत नाही, वाटेल तशी टीका करायला तेवढा प्रारंभ करतो. मूळ मुद्दा निघाला तो राजाचे डोळे म्हणजे गुप्तहेर इथून निघाला. त्या श्रीरामानी आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून सगळं जाणून घेतलं आणि नंतर कृती केली. बहिर्जी नाईक काय, वल्लभदास काय, हे सगळे महाराजांचे हेर आहेत. आणि महाराजांनी बहिर्जी नायकाला सांगितलं, स्वराज्याची एवढी नासाडी झाली, त्याची भरपाई केली पाहिजे, म्हणून कुठून धनकोळं करायचं तेवढं बघ, सांग. आणि बहिर्जी नाईक बाहेर पडला, निघाला. कुठे गेला असेल? त्यांनी थेट सुरत गाठली, सुरतेकडे गेलाय. वाटेतले त्यांनी अनेक जागा पाहिलेल्या असणार आणि तो सुरतेला गेला. त्यावेळेला सुरतेची वस्ती खूप होती, 7 लाख होती. 7,000, 2 लाख वस्ती, 7,000 घरं. आणि उदीम व्यापार इतका प्रचंड होता. सय्यद बेग नावाचा व्यापारी हा कोट्यधीश होता. त्या कालखंडामध्ये कोट्यधीश असणं कल्पना करा, 1663-64 ही गोष्ट आहे. आणि हा बहिर्जी नाईक ज्यावेळेस सुरतेला गेला त्यांनी इतकी खडानखडा माहिती काढली.
आपल्याला माहिती आहे तापी नदीवर आहे, तापी नदी जवळ आहे सुरतेला, आणि पुढे ती सागराला, पश्चिम सागराला जाऊन मिळते. पाणी उदंड होतं, धन उदंड होतं, व्यापार उदंड होता. वलंदेज म्हणजे परदेशातून आलेले डच होते, पोर्चुगीज होते, इंग्रज होते, हे सगळे तिथं व्यापार करत असत. डचांची वखार होती, इंग्रजांची वखार होती त्या ठिकाणी. आणि परदेशामधून आलेला व्यापार एवढा प्रचंड प्रमाणावर चालत असे. सोनं नाण्याचा व्यापार होता, मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार होता, अत्यंत तलम वस्त्रांचा व्यापार होता, घोड्यांचा व्यापार चाले, उत्तमातल्या उत्तम खडगांचा आणि शस्त्रांचा व्यापार चालत. काय नव्हतं सुरतेला. सुरत म्हणजे भारतातली जणू काही लंका होती, सोन्याचा धूर निघत होता. आणि हे सगळं त्या बहिर्जी नायकांनी टिपलं. कोणाचे वाडे आहेत, कोण धनिक आहे, कोणाकडून धन प्राप्त करता येईल. इनायत खान नावाचा औरंगजेबाने नेमलेला तिथे अधिकारी होता सुरतेचा, आणि त्याला प्रतिवर्षी तनखा मिळत असे 5,000 फौजेचा. त्यांनी काय केलं तर 1,000च फौज ठेवली ते, आणि 4,000 खाऊन टाकत असे. 4,000 फौजेचा तनखा त्याला मिळायला खायचा. तेव्हापासून तसंच अशीच आहेत. मनुष्य स्वभावच असा भ्रष्टाचाराकडे झुकणार आहे. दंडाची भीती नसेल मनुष्य असं करायला प्रवृत्त होत. 4,000 सेना त्यांनी काढून टाकली, ती 5,000 सेनेचा तनखा घ्यायचा. म्हणून बखरकारांनी त्याला एक विशेषण योजलेले. बखरकार म्हणतात इतकी लक्ष्मी तिथे होती. इनायत खां म्हणजे लक्ष्मीचा भाऊ, म्हणजे शंख, बर का. असं कौतुकाने बखरकारांनी त्याचं वर्णन केलेलं. मुद्दाम त्याला असं टोचून लिहिले. त्या बहिर्जी नाईक गेला आणि त्यांनी खडानखडा माहिती शिवाजीराजांनी येऊन सांगितली. आणि एकांतात तो म्हणाला, महाराज सुरतेवर छापा घातला, अगणित धन स्वराज्यासाठी मिळेल. आणि महाराजांनी निश्चय केला. या वेळेपर्यंत जवळजवळ 6-8 महिन्याचा कालखंड गेलेला होता. आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं की डिसेंबरमध्ये मोहीम हातामध्ये घ्यायची. आणि दिनांक 6 डिसेंबर 1663 या दिवशी शिवाजी महाराजांनी 15,000 फौज आपल्या बरोबर घेतली. आणि शिवाजी महाराज निघाले ते नाशिककडे गेले. पहिल्यांदा फूल अशी उठवून दिली की आम्ही औरंगाबादला काही आमच्या या स्वराज्याची व्यवस्था लावण्यासाठी जाणार आहोत. आणि त्या कालखंडामध्ये अशी वार्ता प्रसृत केली की ती झपाट्यानं अन्य हेरांच्या मार्फत शेजारच्या राज्यामध्ये जात असत. तेव्हा शिवाजी राजा औरंगाबादला जाणार एवढं नक्की झालं, औरंगाबादच्या बाजूला जाणार एवढं नक्की झालं. आणि शाहिस्ते खान बंगालमध्ये गेलेला होता आणि औरंगजेबानी त्याच्या जागी नियुक्ती केलेली होती शहाजादा मुअज्जम. हा मुअज्जम सर्वार्थानं थोर होता. त्याला 2-3च गोष्टी आवडत असत. त्याला मद्यपान अतिशय आवडायचं, त्याला शिकार खेळणं अतिशय आवडायचं, नाच गाणी पाहणं अतिशय आवडायचं. आणि तो म्हणायचा, बरं आहे या जागी मी अत्यंत सुखाने राहतो, काही राज्याचा विस्तार नको, युद्ध नकोत, भांडण नकोत, कटकटी नकोत. शहाजहा मुअज्जम अतिशय आनंदानं औरंगाबादमध्ये होत. वार्ता आली शिवाजी महाराज या बाजूला येणार, त्यावेळेला आवश्यक तेवढी त्यांनी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली. शिवाजी महाराज नाशिकमध्ये गेले, श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि तिथून शिवाजी महाराज त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरला त्यांनी, त्र्यंबकेश्वर आपल्याला माहिती आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि इतकी सुंदर वास्तू आहे. ही वास्तू, त्याची डागडुजी, त्याचं वैभव वाढवायचं काम पहिल्या बाजीरावांनी, थोरल्या बाजीरावांनी केले. इतिहासात त्याची नोंद आहे. आणि पेशव्यांनी त्याला वारंवार उदंड धन दान म्हणून दिलेलं आहे. शिल्पकृती म्हणून, शिल्प वास्तू म्हणून सुद्धा त्या मंदिराचा अभ्यास करावा, इतकं ते सुंदर बांधले, इतकं कोरीव काम सुरेख आहे. चहूअंगाने त्याचा अभ्यास करावा, इतकं सुंदर मंदिर आहे. महाराज त्र्यंबकेश्वरला आले आणि तिथे शंभू शंकराचं त्यांनी पूजन केलं. स्वयंभू पिंड आहे आपल्याला माहिती आहे. आणि तिथे त्रिवेणी संगम मानला जातो ब्रह्मा विष्णू महेशाचा. शंभू शंकराचं पूजन, या त्र्यंबकेश्वराचं पूजन. मागे ब्रह्मगिरीचा डोंगर आहे, त्र्यंबकेश्वराचं पूजन केलं. मागे ब्रह्मगिरीवर शिला दाखवतात की जिथे शंकरांनी जटा आपल्या आपटल्या असं परंपरा मानते. पण ब्रह्मगिरीचा डोंगर आणि तो परिसर अतिशय पुण्यक्षेत्र म्हणून ओळखला जातो. एक तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींची, सद्गुरू माऊली निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे.
आणि ज्या वेळेला ही चारी भावंड लहान होती त्यावेळेला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी काही कालखंड त्र्यंबकेश्वराच्या परिसरात होते. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा त्यांनी केलेली होती. असा हा अत्यंत पुण्यदायी परिसर होता. ढेरगे या नावाचे वेदशास्त्र संपन्न कुलोपाध्याय तिथे होते. त्यांनी पूजा सांगितली आणि महाराजांनी अत्यंत मनोभावे त्र्यंबकेश्वराचं पूजन केलं. लोक वाट बघत होते महाराजांची ढाल औरंगाबादकडे वळेल, पण नाशिक कडून महाराजांनी मोहरा एकदम कोकणाकडे वळलेत. महाराज एकदम जव्हारकडेच, जव्हारकडून, जव्हार संस्थान आहे आपल्याला माहिती आहे प्रख्यात, तिथून कोळवणकडे गेले आणि कोळवणवरून महाराज पुढे खाली उतरले. कोणाच्या ध्यानीमनी यायच्या अगोदर महाराजांनी सुरतेची वाट धरली आणि महाराज जे दौडत दौडत निघाले नरवरला आले. नरवरून पुढे घणदेवी नावाचं स्थान आहे, तिथे महाराज येऊन पोचले. यावेळेला 1664 साल उजाडलेलं होतं. दिनांक 4 जानेवारी 1664 या दिवशी महाराज घणदेवीला येऊन पोचले. घणदेवीवरून काही तासाचं अंतर सुरतेला होतं आणि वार्ता येऊन धडकायला लागल्या. सुरतेमध्ये शिवाजी राजा आला. ही वार्ता ज्या वेळेला इनायत खानला कळली त्यावेळेला तो खो 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 हसायला लागला. कारण ही कल्पना सुद्धा करणं अशक्य होतं की महाराष्ट्रातून, पुण्याच्या परिसरातून, राजगडच्या वेल्ह्याच्या परिसरातून शिवाजी राजा एवढी फौज घेऊन मोगलाईच्या बादशहाच्या ताब्यामध्ये असलेल्या सुरत शहरावर हल्ला करेल, अशक्य. इनायत खा खो खो हसायला लागला. त्यावेळेला दुसरी एक वार्ता येऊन पोचली, शिवाजी वगैरे काही नाही आहे, एक मोगल बादशाहचा सरदार आहे आणि त्याला पुढे जायचे, महाबत खानला भेटायचे म्हणून तो इकडून निघाला. त्याच्यामुळे इनायत खानला वाटला हा हा काय सुखरूप आहोत आपण, काही चिंता करायची आवश्यकताच नाही. शिवाजी महाराजांनी घणदेवीला मुक्काम केला आणि राजांच्या पुढे याद्याच्या याद्या पडलेल्या होत्या. कुणाच्या, कुणाकडून धन वसूल करायचं याच्या याद्या शिवाजी राजांच्या पुढे होत्या. ही खडानखडा माहिती बहिर्जी नाईकने आणलेली होती. कोण बलाढ्य आहेत, कोणाच्या ठाई सामर्थ्य आहे, कोणाकडे उदंड धन आहे, त्यात स्थानिक कोण आहेत, परदेशातून आलेले कोण आहेत, कोणाचा व्यापार किती समृद्ध आहे याची खडानखडा माहिती शिवाजी राजांना होती. 5 जानेवारीचा दिवस उजाडला आणि शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला हुकूम दिल्यावर सर्व 15 सहस्त्र सेना दौडत दौडत जी निघाली ती सुरतेच्या वेशीवर येऊन पोचली आणि आता लोकांची खात्री झाली शिवाजी आला. किंकाळ्यांनी शहर भरून गेलं. एकच पळापळीला प्रारंभ झाला. दार बंद झाली, खिडक्या बंद झाल्या, रस्ते ओस पडले आणि शिवाजी महाराजांनी त्या सुरत शहरामध्ये प्रवेश केला. यावेळेला इनायत खाननी आपला एक वकील पाठवलेला होता आणि तो महाउद्धट होता आणि तो महाउद्धट असल्यामुळे वेडवाकड बोलायला लागल्याबरोबर संकेत मोडून शिवाजी राजांनी आज्ञा केली, याच्या मुसक्या वळा आणि याला पकडा. त्यावेळी त्याची झांज क्षणार्धात उतरली आणि इनायत खानला कळल्याबरोबर त्याची बोबडीच वळली. त्यांनी पहिल्यांदा किल्ल्याचे दरवाजे लावून घेतले. शहर किल्ल्याच्या पुढे होता. शिवाजी महाराजांनी आपला वकील पाठवला. महाराज किती धर्मानं चालणारे होते त्याचं ते द्योतक आहे. शिवाजी महाराजांनी आपला वकील पाठवला आणि वकिलांनी निरोप दिला की सुरत शहराला यत्किंचित सुद्धा धक्का लागू नये अशी आमची मनापासून इच्छा आहे. अट फक्त एकच. कोणती अट? आम्ही सांगतो ती खंडणी द्या. 2 दिवसाची आपल्याला मुदत देतो आणि ती जर त्या मुदतीमध्ये आपण खंडणी दिली नाहीत तर नाईलाजानं आम्हाला सक्तीनं सुरत शहरामधली खंडणी गोळा करावी लागेल आणि त्याची तोशीष जर कोणाला लागली तर त्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही. खरं तर हा निरोप इतका स्वच्छ होता पण इनायत खाननी तो हसण्यावरी नेला. शिवाजी राजांनी शेवटी लिहिलेलं होतं नाहीतर सुरतेला आम्हाला दंड करावा लागेल. त्यावेळी इनायत खाननी उलट अतिशय माजलेलं उत्तर दिलं आणि त्यात तो म्हणाला कोणता तुम्हाला दंड करू तेवढं सांगा. आता शिवाजी राजांच्या पुढे पर्यायच उरला नाही आणि शिवाजी राजांनी ठरवलं आता मात्र सक्तीनं खंडणी वसूल करायला पाहिजे. पहिली धाड पडली. सुरतेमध्ये जकात प्रचंड गोळा होत असे.
कारण व्यापार इतका प्रचंड होता आणि मोगल बादशाला जकात दिल्याशिवाय तिथून माल जाती नसे येती नसे, अफाट जकात तिथे गोळा झालेली होती आणि ती सगळी जकात शिवाजी महाराजांच्या ताब्यात आली. ॲबिसिनियाचा एक वकील आलेला होता आणि त्यांनी उदंड धन आणि प्रचंड नजराणा हा कुणाला द्यायला जर आणलेला असेल, मोगल बादशाला औरंगजेबाला द्यायला आणलेला होता, तो आपसुक शिवाजी महाराजांच्या हातामध्ये पडला. दोन व्यापारी असे होते, त्यांनी आपले पोशाख पालटले, जणू काही वैष्णव वाटावेत असा पोशाख धारण केला आणि तापी नदी ओलांडायचा त्यांनी प्रयत्न केला. का बरं? 50 पिपं त्यांनी बरोबर घेतलेली होती. शिवाजी महाराजांच्या सैन्याने त्यांना अडवलं आणि पिपं उलगडून पाहतात तर आत धम्म पिवळं जर्द सोनं 50 पिपांमध्ये भरलेलं इतकं सोनं शिवाजी राजांच्या हातामध्ये लागलं. आणि सय्यद बेग असो, हाजी बेग असो, ज्यांच्या वाड्या हुड्यामध्ये अनंत धन होतं. आपल्याकडे नियम घातलेत काही काही की ग्राहकाची पिळवणूक होऊ नये, एवढाच फायदा व्यापाऱ्यांनी घ्यावा. आपल्या स्मृती ग्रंथांमध्ये नियम आहेत आणि त्याची वरची सीमारेषा आहे 15% जास्ती फायदा घेऊ नये. आता तर असे उद्योग पाहिले आम्ही, कारण प्रवचनाच्या निमित्ताने मी इतका हिंडतो, त्या व्यवसायामधलेच लोक सांगतात आम्हाला क्षमा करा पण याचं मूल्य 1 रुपया, आम्ही हे 250 रुपयाला विकतो. म्हणलं का विकता, असं का करता? आपल्याकडे तर असा नियम आहे आणि त्याला नीतिमत्तेची रेषा आहे, लक्ष्मण रेषा आहे. काय करायचं म्हणाले, आमचे खूप बाप वरती बसलेले असतात, त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत या गोष्टी द्याव्या लागतात आणि त्याच्यामुळे 1 रुपयाची वस्तू आम्ही 250 रुपयाला. खरं खोटं त्यांनाच माहिती आणि दुसरे ईश्वराला ठावे. किती धनाचा भ्रष्टाचार चालतो, डोळ्यांनी पाहिल्यानंतर मन आश्चर्याने थक्क होऊन जातं. असे जे व्यापारी होते, समाजाला पिळून काढणारे आणि उदंड धन आणि नफा मिळवणारे, त्या सगळ्यांच्याकडून शिवाजीराजांनी सक्तीने खंडणी वसूल केली. यावेळेला इनायत खानच्या डोक्यात काही वेगळंच आलं आणि त्या इनायत खाननी काय केलं, आपला एक दूत शिवाजीराजांच्याकडे पाठवला. तो आल्यानंतर शिवाजीराजे म्हणाले, तुमचा धनी एखाद्या बाईसारखा किल्ल्यात लपून बसवतो आणि तुमच्या मार्फत निरोप पाठवतो, त्यांना भेटायला यायला सांगा. त्यावेळेला इनायत खानचा तो दूत पुढे आला आणि म्हणाला, एकांतात आपल्याशी काही वार्तालाप करायचा आहे. असं म्हणून त्यांनी क्षणार्धात कमरेची कट्यार काढली आणि शिवाजीराजांच्यावर हल्ला केला. महाराजांच्या भोवतीचे अंगरक्षक इतके सावध होते की त्याचा कट्यारीचा हात वरच्यावर तोडलाय का अंगरक्षकाने तोडला. हातातली बर्ची आणि तुटलेला हात बाजूला पडला. पण आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या माणसाने इतक्या वेगाने शिवाजीराजांच्यावर आक्रमण केलेलं होतं की तो तसा धाडकन येऊन शिवाजीराजांच्या अंगावर कोसळला. शिवाजीराजांच्या अंगावर सगळं रक्त सांडलं आणि मग राजांचे अनुयायी इतके संतापले, पकडून आणलेल्या माणसांना सपासप छाटत सुटले. तेवढे शिवाजीराजांनी त्या माणसाला दूर केलं आणि आपल्या सगळ्या माणसांना शांत केलं आणि सांगितलं, जे शरणागत आलेत त्यांच्यावर हत्यार चालवू नका आणि अन्यायाने कोणावरी तलवार चालवू नका. पुण्यश्लोक राजा, स्वतःचा खून करायला इनायत खाननी मनुष्य पाठवलेला आहे. शिवाजीराजे अंगरक्षकांच्या सावधपणामुळे वाचले. हा मनुष्य किती सावध होता. म्हणून समर्थानी संभाजीराजांना जे लिहिले ना, ते खरंच आहे. स्वराज्य साधनेची लगबग कैसी केली असे म्हणून पत्र लिहिलं. त्याच्यात लिहिले पहिली वेळ, अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे. हा महात्मा किती सावधान असेल, किती दक्ष असेल, खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. अंगरक्षक किती सावध असतील आणि शिवाजीराजांना किती जपत असतील त्याचं उदाहरण. हात तुटला तरी तो मनुष्य वेगाने येऊन आदळला राजांच्या अंगावर, म्हणजे त्यांनी काय वेगाने ते आक्रमण केलेलं असेल पहा. उदंड 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 धनगोळा झाला आणि शिवाजी महाराजांनी 5 दिवस सुरतेची लूट केली. काय सोयराबाईने एक डोरलं करावं गळ्यात घालावं म्हणून, गुणवंताबाईंच्या गळ्यात काही घालावं म्हणून, पुतळाबाईंच्या गळ्यामध्ये एखादी पुतळ्याची माळ करावी घालावी म्हणून,
का आपल्या बरोबर सहकारी लढतात त्यांचे प्रपंच सजवावेत म्हणून, का चैनीची साधनं आणावीत म्हणून? इथे राजा इतराहून वेगळा कसा ते कळतं. हा राजा पुण्यश्लोक प्रातस्मरणीय त्याच्या संपूर्ण चरित्राला असा अधिष्ठान आहे की त्यातली पैन पै स्वराज्याच्या कामासाठी गेले. तोरणा किल्ला ताब्यात घेतला आणि बुर्जामध्ये धन सापडलं. तेव्हापासून आत्तापर्यंत याच्याही पुढे असंख्य मोहिमा झाल्या. त्यातली पैन पै, त्यातला ढबू पैसान पैसा प्रत्येक हो न हा कुठे गेला असेल? स्वराज्याच्या कामासाठी गेला निसंशयपणे. 10 जानेवारी 1664 शिवाजी महाराजांनी सुरत सोडली आणि निघताना शिवाजी महाराजांनी जे उद्गार काढले त्याची नोंद इतिहासामध्ये झाली. शिवाजी राजांनी सांगितलं, सुरतेशी आमचं कोणतंही वैर नव्हतं, नाहीये, पुढेही राहणार नाही. पण शायस्त खानानं स्वराज्याची प्रचंड धूळदाण केली. इतिहासकार हे बोलत नाहीत बरं का. सुरत लुटली एवढं म्हणतात आणि मोगल सम्राट, मोगल बादशाह आणि 5 पातशाहींनी महाराष्ट्राला किती पिळून काढलं हे मात्र कोणी पाहत नाही. केवढं आश्चर्य आहे. महाराज म्हणाले, सुरतेशी आमचं वैर नाही, पण शायस्त खान आणि त्याच्या अगोदर येणाऱ्या सगळ्यांनी महाराष्ट्राला इतकं पिळून काढलेलं आहे, इतकं निर्धन केले, गोरगरिबांवर इतके अत्याचार केलेत, इतकी जाळपोळ केली, इतकी शेती उद्ध्वस्त केलेली आहे की स्वराज्यासाठी असं धन गोळा करण्यावाचून पर्याय नाही. इनायत खान जर शरण आला असता आणि त्यांनी खंडणी दिली असती तर या सुरतेला तोशिष लावायचं कारणच नव्हतं. महाराजांचे उद्गार इतिहासामध्ये नोंदवलेले आहेत. यावेळेला ब्रिटिशांनी स्मिथ नावाचा इसम शिवाजीराजांच्या ताब्यात सापडलेला होता. त्याच्याकडून खंडणी वसूल केल्याशिवाय शिवाजीराजांनी त्याला सोडलं नाही. 350 रुपये त्याला भरावे लागले आणि नंतरच त्याची मुक्तता झाली. पण ब्रिटिशांनी न जाणं आपल्या वखारीवर हल्ला होईल म्हणून चिवटपणे झुंजायचं ठरवलेलं होतं. राजा किती पुण्यश्लोक. एक डच हॉलंड मधून आलेला व्यापारी होता आणि हा व्यापारी चांगला होता, वृत्तीनं चांगला होता, नेकीनं सदाचारानं त्यांनी व्यापार केलेला होता. ऐन तिशीमध्ये तो मृत्यू पावला. त्याची विधवा पत्नी तिथे होती आणि 3 मुलं होती त्याला. आणि एके दिवशी त्या स्त्रीनं पाहिलं, अशी संध्याकाळची वेळ होती आणि एक घोडेस्वारांची टोळी दौडत दौडत आपल्या घराकडे येताना तिनं पाहिली. थरकाप झाला तिचा, थरकाप. तिनं घाईघाईनं घराचे दरवाजे बंद केले. काय जड वस्तू असतील त्या दरवाजाला लावल्या आणि 3ही मुलांना आपल्या पोटाशी धरून क्रॉस खाली बसली. ओ लॉर्ड प्लीज सेव्ह मी, देवा माझं रक्षण कर म्हणून प्रार्थना करते. आणि घोड्यांच्या टापांचा आवाज जवळ येत गेला. घोडेस्वार खाली उतरले. तिला कळलं आणि तिच्या लक्षात आलं, आता मिनिटाभरामध्ये दरवाजा फुटेल, तुटेल. हे आत घुसणार घोडेस्वार, घराचं नुकसान करतील, लुटतील, कदाचित आपल्यावर अत्याचार होतील, मुलं मारली जातील. थरकाप झाला तर तिचा. 5-10 मिनिटे गेली, काहीच घडलं नाही. तिला आश्चर्य वाटलं, धीर आला. तिनं दार किलकिल करून पाहिलं. हातात पलिते घेतलेले सगळे घोडेस्वार तसेच होते. घोड्यावर खाली उतरले आणि दारापुढे उभे आहेत. तिला नवल वाटलं. तिला मोडकं तोडकं हिंदी यायचं. तिनं दार उघडलं आणि टोळीच्या म्होरक्याला म्हणाली, बाबानो आत उदंड धन आहे, घेऊन जा, पण माझ्या मुलांना मला मात्र कृपया धक्का लावू नका. अतिशय वेदरलेली, घाबरलेली स्त्री आहे. त्यावेळी त्या टोळीच्या म्होरक्यानं जे उत्तर दिलं त्यात शिवाजीराजा प्रातस्मरणीय पुण्यश्लोक का, त्याच्या स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याचं अधिष्ठान अलौकिक का, अलेक्झांडर ज्युलियस सीझर पेक्षा हा राजा महान का, असं का म्हटलं जातं. अगदी पाश्चात्य इतिहासकार सुद्धा त्याचा गौरव असा का करतात ते बरोबर लक्षात येतं. त्या टोळीच्या म्होरक्यानं उत्तर दिलं. तो म्हणाला, बाई तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तुझं घर लुटायला, तुला धक्का लावायला आम्ही आलेलो नाहीये. आमच्या राजाला माहिती आहे की तुझ्या नवऱ्यानं व्यापार चालू केला, तो अतिशय चांगला केला, तो सदाचारी होता, हे आमच्या राजाला माहिती आहे. पण आता सुरतेत लूट चाललेली आहे, न जाणून चुकून तुझ्या घराला धक्का लागेल, तो लागू नये आणि तुझं संरक्षण व्हावं, तुझ्या मुलाबाळांचं संरक्षण व्हावं म्हणून शिवाजीराजांनी आम्हाला तुझ्याकडे पाठवलेलं आहे. मला सांगा, जगाच्या इतिहासामध्ये याला एक तरी समांतर उदाहरण आहे का?
उगीच नाही पुण्यश्लोक हा राजा झाला, उगीच नाही आपण प्रातस्मरणीय शिवाजी राजा म्हणून त्याचं गुणगान करतो, उगीच नाही त्याचं वर्णन आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठाई म्हणून समर्थानी केलेलं आहे. यशवंत, वरदवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत, नेणता जाणता राजा, देव धर्म गो ब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे म्हणून समर्थानी जो गौरव केला तो काय उगाच केला? त्याच्या मागचं अधिष्ठानच हे आहे की हा राजा पुण्यश्लोक, हा नीती संपन्न, हा प्रातस्मरणीय, सदाचाराची लक्ष्मण रेषा न ओलांडणारा केवढं विलक्षण घडलेलं आहे. शिवरायांनी सुरत सोडली आणि शिवराय मागे वळले. ज्या झपाट्याने गेलेले होते त्या झपाट्याने आता परत येता येत नव्हता. उंट बरोबर होते आणि घोडे रिकामे घेतलेले होते, त्यांच्या पाठीवर सगळी केलेली लूट होती, स्वराज्यासाठी गोळा केलेलं धन होतं. त्याला एका व्यापक अधिष्ठानाची बैठक होती आणि शिवाजी महाराज प्रवास करत करत माघारी वळले आणि राजगडला येऊन पोचले. सगळीकडे ही वार्ता पोचली आणि दिल्लीला जाऊन पोचली. औरंगजेबाला धक्का बसला, त्याचा विश्वास बसेना की शिवाजी, कारण शाहिस्ते खानचं प्रकरण आत्ताच झालेलं होतं आणि लागोपाठ सुरतेची वार्ता काही महिन्यामध्ये येऊन पोचली. धक्का बसला, त्याचा विश्वास बसेना की सुरतेपर्यंत शिवाजी आला आणि सुरतेचं धन लुटून घेऊन गेला. जणू काही मोगल साम्राज्याचं नाक कापलं शिवरायाने. विश्वास बसेना त्याचा. महाबत खानाला त्यांनी तातडीनं पाठवून दिलं. महाबत खानाला मग इनायत खानाने किल्ल्याचे दरवाजे उघडले. शहरामध्ये तो ज्या वेळेला फिरायला गेला, पाहायला शहर, त्यावेळेला सुरतेची बदसूरत झालेली त्यांनी पाहिले. नागरिक अक्षरशः त्याच्यावर थुंकले. त्यावेळेला इनायत खानचा मुलगा बरोबर होता, त्यांनी एकदम धनुष्यबाण काढलं आणि एक बाण नागरिकांच्या दिशेनं दिला सोडून एक निरपराध मनुष्य मरून खाली पडला. इनायत खानही पराक्रमी आणि त्याचा पुत्र त्याहून पराक्रमी. शिवाजी महाराजांनी हे सगळं गोड सांभाळलं आणि राजगडावर शिवाजी महाराज येऊन पोचतायत तोपर्यंत एक तडिताघात झाला. बंगळूरला शहाजीराजे होते आणि आता वय होतं 72 वर्षांचं. इसवी सन 1666 दिनांक 23 जानेवारी. आणि शहाजीराजे बंगळूरजवळ होदगिरीचं जंगल आहे, या जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेले होते. शहाजीराजे जात असत शिकारीसाठी आणि 72 वर्षाचं वय, पण तरी चळवळ काही स्वभावातली गेलेली नव्हती. आणि शहाजीराजे शिकारीसाठी गेले, दौडत होते शिकारी मागे आणि त्यांचा घोडा जो उधळलेला होता त्याचा पाय एका वनवेलीमध्ये अडकला. अडकल्याबरोबर तो एकदम घोडा अडखळून पडला आणि शहाजीराजे दणकन खाली आदळले. जबरदस्त मार लागला. बरोबरच्या सैनिकांनी परत आणलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शहाजीराजांनी देह ठेवला. अपघातामध्ये शहाजीराजांना मरण आलं आणि भयानक वार्ता राजगडावर येऊन पोचली. एकच आकांत झाला, एकच हलकल्लोळ उडून गेला की हे काय भयंकर घडलं. आणि म्हणून जिजाऊ भाऊसाहेबांनी ठरवलं की आता सती जायचं. सती जाणं हे अग्नीचं दिव्य आहे. फार हाताच्या बोटावर मोजण्यावर या स्त्रिया आत्मसन्मानार्थ आणि जणू आपलं अद्वैत आहे हे जाणून त्या आत्मानुभवाने सती गेलेल्या आहेत. त्यातल्या जिजाऊ भाऊसाहेब सती निघालेल्या होत्या. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या पत्नी सती गेलेल्या आहेत, रमाबाई. आपल्याला माहिती आहे शिवाजी राजांचे एक सरदार सूर्याजी काकडे, तोफेचा गोळा लागून त्यांना मृत्यू आला, त्यांची पत्नी सती गेली. इतिहासामध्ये काही उदाहरण आहेत. आणि शिवाजी राजांनी आकांत मांडला. शिवाजी राजांचे सहकारी रडायला लागले आणि जिजाऊ भाऊसाहेब आपल्या निश्चयावर ठाम होत्या. शेवटी शिवाजीराजे एखाद्या लहान मुलासारखे गळ्यात पडले आणि म्हणाले, आई तुला शपथ आहे आऊसाहेब, आपण जाऊ नका आपल्या पुत्राला सोड. सगळा गड ठसठसा रडत होता आणि शिवाजीराजांनी शेवटी शपथ घातली आपल्याला की आई तू मला सोडून जाऊ नकोस, तुझ्यामुळे तर मी घडलो, माझं चरित्र घडलं.
हा स्वराज्याचा चढता वाढता डाव आई तूच पाहिलास. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तुझीच. याही पुढे उदंड घडायचे आणि आई हा सगळा डाव टाकून तू कुठे निघालीस. आई जाऊ नका औ साहेब, आपण जाऊ नका म्हणून पायाला मिठी घातली आणि राजे एखाद्या लहान मुलासारखे रडले. आणि आऊसाहेबांचं हृदय कळवळून गेलं, अक्षरशः कळवळले. अतिशय प्रेमाने त्या आऊसाहेबांनी शिवाजीराजाला आपल्या पोटाशी धरलं. त्यांच्या डोळ्यातल्या गंगा यमुना राजांच्या मस्तकावर टप 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 पडल्या. आणि शेवटी आऊसाहेबांनी विवेक केला आणि ठरवलं की सती जायचं नाही, गेलेल्या नाही आहेत. आणि आऊसाहेबांचा निश्चय बदलला हे पाहून राजांना केवढा आनंद झाला असेल. राजांनी ठरवलं त्याप्रमाणे आऊसाहेबांच्या मनामध्ये त्यांनी बदल घडवून आणला. राजे एका दृष्टीने धन्य झाले. आऊसाहेबांनी आपलं सगळं दुःख गिळून टाकलं. या वेळेला स्वराज्यावर आक्रमणही होतच होते. सुरतेचं नाक कापल्यामुळे संतापलेला औरंगजेब बादशाह आता काय करायचं याचा विचार करत होता. आणि जसवंत सिंगाला आज्ञा आलेली होती. जसवंत सिंगाने डिसेंबर महिन्याअखेर कोंढाणा किल्ला सिंहगड गराडलेला होता. 3 कोसावून शिवाजीराजे सुरतेला गेले, लूट घेऊन पुन्हा सुखरूप राजगडला आले. त्याला पत्ता सुद्धा लागला नाही. इतक्या आपल्या वार्ता शिवाजीराजे गुप्त ठेवत असत. व्यवस्थापनाचा आज अभ्यास होतो ना, समर्थ शिवरायांचा अभ्यास करावा. व्यवस्थापनाची परिपूर्णता काय शिवाजी महाराजांनी एक एक मोहिमा आखल्या आहेत आणि ज्या पद्धतीने त्याची कार्यवाही केली आहे. 100% पूर्तता, 100% परिपूर्णता, 100% गुप्तता. काय केलं नाही राजाने, याला कळलंच नाही. आणि 6 महिने तो कोंढाण्याला वेढा घालून बसलेला होता जसवंत सिंग. किल्ला काही मिळेना. शेवटी त्यांनी असं ठरवलं आता सुलतान ढवा करायचा. सुलतान ढवा याचा अर्थ बरोबर सगळं सैन्य घ्यायचं, एक शत्रू तरी मरेल नाहीतर आपण तरी मरू अशा इरेसरीनं गडावर हल्ला करायचा. आणि खरोखर जसवंत सिंग, त्याचे राजपूत शिपाई, मोगल शिपाई यांनी कोंढाण्यावर सुलतान ढवा केला. प्रचंड आक्रमण केलं. जसवंत सिंगाचं सैन्य फार मोठं होतं, पण आतल्या लोकांनी गडाचे दरवाजे उघडले आणि उतारावर शिवरायाचं सैन्य उतरलं. कोण होता किल्लेदार माहिती नाहीये. इतिहासाला नावं अज्ञात आहे, पण यांचं योगदान या हिंदू राष्ट्राचं भवितव्य सुरक्षित राहावं म्हणून असीम आहे. आतून सैनिक जे उतरले सिंहगडाच्या उतारावर, अगदी पार कोंढणपूर आणि डोंडजापर्यंत प्रचंड युद्ध झालं, अफाट युद्ध झालेलं आहे. आणि इतक्यात वेशानं दोघही लढले. कधी कुणाची सरशी, कधी कुणाचं पारड खालीवर होत होता. आणि त्या युद्धामध्ये मराठ्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या सैनिकांनी पौर्णिमेच्या चंद्रासारखं धवल यश मिळवलं. जसवंत सिंहाला इतका झोडपलाय की सुलतान ढव्याचा विचार अर्धा टाकून शेवटी जसवंत सिंगाला पळ काढावा लागला. पुण्यामध्ये तो माघारी आला. जसवंत सिंह पराभूत होऊन गेला. शिवाजी महाराज या वेळेला काही मोहिमा आखण्यामध्ये गुंतलेले होते आणि त्यांना किती कौतुक वाटलं असेल. आपल्या सगळ्या सरदारांची शाबास शाबास म्हणून पाठ थोपटून, तो जो किल्लेदार आहे त्याची पाठ थोपटून सैनिकांना त्यांनी अनेक बक्षिसं त्यावेळेला दिलेली होती. या वेळेला शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीचं वेढे घ्यायचे बाकी राहिलेले होते. शहाजी राजांचा अपमान करणाऱ्या 3 व्यक्ती होत्या ज्यांनी बंगळूरला विश्वासघात करून शिवाजी राजांना पकडलेलं होतं. त्यातला एक होता खान मुस्ताफा खान, जो वार्धक्याने अगोदर मेलेला होता. दुसरा होता अफजल खान, ज्यांनी अत्यानंदानं बेड्या ठोकलेल्या होत्या शहाजी राजांच्या हातापायामध्ये. त्याला महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी फाडला. आता एकच उरला ज्यांनी शहाजी राजांचा अपमान केला होता आणि विजापुरामध्ये बेड्या घालून त्यांची धिंड काढण्यामध्ये आनंद मानलेला होता, बाजी घोरपडे. आणि महाराजांनी अचानक मुधोळवर छापा घातला आणि शिवाजीराजे आले म्हटल्यानंतर बाजी घोरपडे यांनी तलवार काढली आणि प्रचंड युद्ध झालं. या युद्धामध्ये भवानी तलवार घेऊन स्वतः शिवाजी महाराज बाजी घोरपडे यांचं चाल करून गेले
आणि दोघांची अशी आही नकुलासारखं झुंज झाली, प्रचंड झुंज झाली. अक्षरशः ठिणग्या उडाल्या त्या तलवारींची भेट झाल्यानंतर. आणि त्या रिंगणामध्ये दोघं झुंजत असताना शेवटी भवानीचा एक घाव खडाडकन बाजींच्या छातीवर पडला आणि घोरपडे कोसळले. रक्त भळाभळा व्हायला लागलं आणि शिवाजीराजाने घोरपड्यांना कापून काढलं. आऊसाहेबांना किती आता धन्यता वाटली असेल. तिन्ही शत्रू, आपल्या पतीचा ज्यांनी अपमान केलेला होता, संभाजी राजाला ज्यांनी कनकगिरीच्या वेढ्यात घात करून मारलेलं होतं, त्या सगळ्यांचे वेढे घेतले. आज प्रतिशोध पूर्ण झाला. आणि लखम सावंत, काय आपली माणसं असत, एक बादशाचं किंवा सुलतानाचं फरमान आलं की इतके एकदम हे घाबरत असत, पुन्हा त्यांच्यासाठी काम करत असत. सूर्यराव सुर्वेसारखा मनुष्य, मी तुमचा क्रीत पुत्र आहे म्हणणारा, तो पुन्हा शिवाजींच्या आभार हातामध्ये तलवार उगारून धावून जायला प्रवृत्त झाला. ही गुलामगिरी नसानसामध्ये भिनून गेलेली होती. नामदार खान खाली उतरलेला होता कुडाळच्या जवळ आणि शिवाजीराजांनी निरोप दिला, हे करू नका. अगोदर नामदार खानाला जोडपलेलं होतं, पण त्याच्यानंतर खवास खानानं कुडाळला यायचं धाडस केलं. त्याला अशा जागी गराडलेल्या शिवाजी महाराजांनी इतका झोडपून काढला. खर तर कुडाळ त्यासाठी प्रसिद्ध असायला पाहिजे, खवास खानला जोडपला म्हणून. आता भलत्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध झाले. कळलं मला वाटते. महाराजांनी खवास खानला इतका जोड, कारण तो वजीर होता ना आदिलशहाचा, पण बिचारा जिवंत सुटला, माघारी गेला. आणि आदिलशहाला त्यातच आनंद झाला, कारण शिवाजीच्या विरुद्ध गेलेले जिवंत परत येत नाही, हाच त्याचा अनुभव होता. खवास खान परत आला म्हणून अगदी भर दरबारामध्ये आदिलशहाने त्याचं कौतुक केलं. कुठून ही निष्ठा, कुठून हा पराक्रम निर्माण झाला. 1.25 लाख फौज, 55,000 फौजेनं संग्रामदुर्ग गराडलेला होता. कुठला? चाकणचा किल्ला. आत 500 मावळे सुद्धा राहू शकणार नाहीत, इतका तो भुईकोट किल्ला साधा किल्ला आहे. 4 बुरुज आहेत, पूर्वेच्या बाजूला महादरवाजा आणि एक बलाढ्य बुरुज तिथे. काय त्या किल्ल्यामध्ये? हा किल्ला मराठ्यांनी 55 दिवस लढवला. 55 दिवस बाहेर 55-60,000 फौज गराडा घालून बसलेली, तोफाचा मारा करतायत. आणि आतली माणसे इतकी जागरूक आहेत, तसूभर सुद्धा शत्रूला पडी येऊ देत नाहीये. शेवटी कटकारस्थान असं केलं, युद्धामध्ये चालतं, भुयार खणलं आणि ईशान्येच्या बुरुजापर्यंत नेलं, सुरुंग लावला आणि धडाधडाधडा आवाज करत तो ईशान्येचा बुरुज सगळा आकाशामध्ये उडाला. 50-100 मावळ्यांच्या चिंधळ्या होऊन गेल्या. तटाला खिंडार पडला आणि मोगली फौज आत घुसायला लागली. एक दिवस फिरंगोजी नरसाळा आणि त्याचे सगळे साथीदार, त्यांनी मोगल सेनेला आत येऊ दिलं नाही. शायस्ता खान इतका चकित होऊन गेला होता. अरे सर्मा बहादर म्हणून त्यांनी फिरंगोजीला म्हटलं तर, दिल्लीला चल, मी तुझी सरफराजी करतो, औरंगजेबाच्या पायावर घालतो, मनसबदार होशील. नाही म्हणून सांगितले फिरंगोजी नरसाळ्याने. आता म्हणतात किती पेट्या, बरं का, कुणीही केव्हाही कसंही परिवर्तन करा, केव्हाही टोपी फिरवावी. ज्या हेतून पक्ष स्थापन केला त्याला काळीमा फासावा, काय वाटेल ते करावं, कशी टोपी फिरवावी, बाहेर पडावं, स्वगृहाकडे जावं, स्वगृहातून पुन्हा बाहेर यावं, नानाविध कोलांट्या माराव्या आणि तरी राष्ट्रीय पुढारी म्हणून मिरवावं. आश्चर्य आहे खरोखर. इतका का भारत तत्व शून्य होऊन गेलेला आहे. केवढं आश्चर्य आहे की राष्ट्रकारण हे उदात्त असतं, राजकारण घाणेरडंच. राजनीती वारांगणेसारखी असते म्हटलं ते खोटं नाही. म्हणून राष्ट्र बलवान करायचं असेल तर राष्ट्र धर्म यावा आणि राष्ट्रकारण यावं. अन्यथा या देशाला कसं चांगले दिवस दिसतील आणि राष्ट्राचं भवितव्य उजळ तरी कसं होईल मला सांगा. भयंकर अंगावर काटा येतो. फिरंगोजींनी नाही म्हटले आणि शायस्तेखानाने सुद्धा त्याचा पराक्रम बघून त्याला माघारी पाठवलं. फिरंगोजी नरसाळे परत आला. फिरंगोजी नरसाळा परत आला आणि डोळ्यात पाणी आलं. महाराज क्षमा करा, मला संग्रामदुर्ग राखता आला नाही. चाकणच्या किल्ल्याचं नाव शिवाजीराजांनी ठेवलेलं संग्रामदुर्ग आहे. सगळी संस्कृतोद्भव नाव आहेत. शहाजीराजे संस्कृतचे जाणकार होते. शहाजीराजांच्या पदरी
जाणकार विद्वान होते. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजीराजांनी पहिल्यांदा राज्यव्यवहार कोश रचायला सांगितला आणि मराठी भाषेचं शुद्धीकरण केलं. इतका हा विद्वान राजा. काही जणांनी असं संशोधन केलं सांगतात की शिवाजीराजांना लिहिता वाचताच येत नव्हतं. शाबास. सुदैवानं नंतर अनेक कागदपत्र सापडले, महाराजांची स्वाक्षरी सापडली, हस्ताक्षरी सापडलं. हा भाग वेगळा. संग्राम दुर्ग राखता आला नाही म्हणून फिरंगोजी नरसाळा रडलाय. महाराजांनी पाठ थोपडली. शाबास. काय चिंता केला. गेला म्हणून काय झालं, असे अनेक किल्ले पुन्हा जिंकून घेऊ. संग्राम दुर्ग गेला, पण महाराजांनी बाजी घोरपड्यांचं पारिपत्य केलं, खवास खानाचा पराभव केला. यावेळेला औरंगजेबाच्या मनामध्ये भयंकर कल्पना आता निर्माण झालेली होती. त्याच्या कानावर अफजल खानाची वार्ता होती, त्याच्या कानावर पन्हाळगडाची वार्ता होती. आपल्या मामाचं काय झालं हेही त्यांनी पाहिलेलं होतं. आता त्यांनी ठरवलं शिवाजी आणि स्वराज्य समूळ बुडवायचं. आणि म्हणून त्याला एक अतिशय जाणता, युद्धामध्ये ज्याचे केस पिकलेले आहेत असा जुना जाणता सरदार आठवला, मिर्झा राजा जयसिंग. त्याला त्यांनी बोलावून घेतलं. जोड दिली दिलेर खानाची, म्हणजे पुन्हा मिर्झा राजावर अंकुश असू देच. अफाट धळभार दिलेले. केवळ पदाती 85,000 होते. घोडदळ अगणित, हत्ती अगणित. त्याच्याबरोबर शस्त्रसामग्री, तोफा इतक्या होत्या की मोजदाद होऊ नये इतका. आणि मिर्झा राजे जयसिंग निघाले, आग्र्याहून निघाले. यावेळी 1666 मध्ये अगोदरच त्याच्या शहाजहान बादशाह मृत्यू पावलेला होता. शिवाजी महाराज ज्यावेळेला गेले आग्र्याला त्यावेळेला मिर्झा राजा जयसिंगाला दिलेर खानासहित महाराष्ट्रावर पाठवून दिला. अगणित सेना दिले आणि प्रवास करत 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 हा मिर्झा राजा जयसिंग जो आला तो थेट औरंगाबादेत आला. औरंगाबादेचं मूळ नाव आहे खडकी. किती आमच्या गावांना या आक्रमकांनी बाद करून टाकलं, त्याला काही सीमारेषा नाही. फैजाबाद, मुरादाबाद, मुझफ्फराबाद, औरंगाबाद सगळं बाद करून टाकलं. खरं राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं त्या क्षणी सगळी नावं पालटून टाकायला हवी होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याला माहिती आहे स्पेनमध्ये इस्लामनी एवढं आक्रमण केलेलं होतं, स्पेन सगळं भरडून काढलेला होता. इस्लाम शिवाय काही बाकीच राहिलं नव्हतं. त्या स्पॅनिश माणसानं आपल्या राष्ट्रभक्तीनं इस्लामला इतकं झोडपून काढलं, आज इस्लामचं नाव सुद्धा स्पेनमध्ये दिसत नाही. आम्हाला इतिहासात ते गौरवानं शिकवतात, पण भारताने तसं करायचं म्हटलं, अरे तुम्ही सांप्रदायिक आहात, अरे चोरानो, दुसऱ्यांनी हे केलेलं चालतं, आम्ही तेवढं करायचं नाही का? हा काय आश्चर्यकारक, म्हणजे याला काय म्हणायचं, 8वं आश्चर्य म्हणायचं, काय म्हणायचं याला? किती नावं नासून गेलेली आहे त्या राष्ट्रामधली. आणि अशी चमत्कारी कसं समन्वय. इस्लामपूर म्हणजे काय? पूर हे संस्कृतत्व आहे ना, इस्लाम हे असं सगळं काहीतरी भ्रष्ट होऊन गेलेलं आहे. ज्या क्षणी राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला कितीतरी गोष्टी करता आल्या असत्या की ज्यामुळे राष्ट्राभिमान प्रत्येक हिंदूच्या आणि इथल्या नागरिकाच्या मनामध्ये जागला असता, पण ते झालं नाही. युधिष्ठिरांनी भीष्मांना प्रश्न केलाय, काळाचं कारण राजा का राजाचं कारण काळ असतो तेवढं सांगा. त्यावेळेला भीष्मांनी जे उत्तर दिले ते सुस्पष्ट आहे एकदम. राजा वा कालस्य कारणम नाही. काय ते स्वतः सांगताय, इतिमे संशयो माभूत राजा कालस्य कारणम. कालो वा कारणम राज्ञः राजा वा कालस्य कारणम इतिमे संशयो माभूत राजा कालस्य कारणम. राजाच काळाला कारणीभूत असतो. या देशामध्ये इतकं अधपतन झालं असेल, इतकी नीतिमत्ता हरवली असेल, इतका सदाचार लोपलेला असेल, इतका भ्रष्टाचाराने राष्ट्र पोखरलं गेलं असेल, कोण जबाबदार? राजा कालस्य कारणम. राजा जबाबदार असतो. गल्लीतून दिल्लीपर्यंत पाणी नेणं फार अवघड असतं, दिल्लीतून गल्लीत पटकन येऊ शकतं. तेच आले ना, जसे दिल्लीकर तसे गल्लीकर झाले. काय भयंकर आहे राष्ट्रामध्ये, काय भ्रष्टाचार आहे. एक साधा कागद मिळवायचा म्हटला तरी वजन ठेवल्याशिवाय मिळत नाही. ज्याच्यावर हक्क आहे नागरिकाचा आणि जो शासनाला द्यायलाच पाहिजे त्याला पैसे दिल्याशिवाय तो कागद मिळत नाही. आणि हे काय राज्यकर्त्यांना माहिती नाही?
अशा राष्ट्राने आपला भविष्यकाळ पाहावं तरी कसा. शिवाजी राजांच्या कालखंडामध्ये नियम इतके कठोर होते, म्हणून राष्ट्राला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं सगळे बात काढून टाकायला हवे ते आणि मूळची नावं माघारी. आता बदललंच आहे ना, बंगळूर केलंच ना, चेन्नई केलंच ना, कोलकाता केलं ना, आता पण महाराष्ट्रात केलं की एकदम बुद्धिवादे असे तुटून पडतात. इतका गहिवर येतो त्यांना अल्पसंख्याकांचा की काही विचारायला नको. आपण परदेशात गेलो तर आपलं स्थान काय असतं, दुय्यम तिय्यम. येथे सगळेच सारखे. भारत म्हणजे धर्मशाळा, कुणी यावन कशी पथारी पसरावी. जागे व्हा हिंदूनो, जागे व्हा. हिंदू आपापसात इतके तुटलेले आहेत, फुटलेले आहेत. हिंदूंनी फार संघटित व्हायला पाहिजे. हे राष्ट्र खरंच बलवान करायचं असेल. 85% हिंदू आहेत, 80-82% हिंदू आहेत. संघटित झाले तर काय चमत्कार घडणार नाही. आपण संघटित व्हायला पाहिजे. पण काय शाप मिळालाय, मिर्झा राजा शिवाजी राजावर चाल करून येतो. केवढं आश्चर्य आहे. दिलेर खान चालून आला तर आपल्याला कळू शकतं. त्याच्यामुळे खडकी औरंगाबादला आल्यानंतर पहिल्यांदा पहिलं पुण्यकर्म मिर्झा राजा जयसिंगांनी कोणतं केलं असेल तर ते एकच, नवचंडी याग केला. का? मला शिवाजी राजाच्या विरुद्ध यश मिळू दे म्हणून याग केलेला आहे. देवीला आवाहन केलेलं आहे, जगदंबे मला यश दे. एकलिंगजीची परंपरा आठवली आणि सांगितलं मला यश दे, शिवाजीला समूळ नष्ट करता येईल मला असं सामर्थ्य दे. काय आश्चर्य आहे. तुळजाभवानी शिवाजीराजांचं आराध्य दैवत. स्वराज्य निर्माण करण्यासाठी रक्ताचं पाणी, नवे नवे रक्ताचं अर्घ्य शिवाजीराजांनी त्यांच्या सगळ्या सहकार्याने दिलं. त्यांच्या मागे उभं राहायच्या ऐवजी त्याचा समूळ घात करण्यासाठी मिर्झा राजा जयसिंग येतो. त्याकालीन जाणकार इतिहासकारांनी लिहून ठेवले, उदयपूर, जयपूर आणि जोधपूर इथले राजपूत एकत्र आले असते तर दिल्लीचं तख्त पालथं घातलं असतं. पण मान उचलून औरंगजेबाकडे पाहण्याचं धाडस नव्हतं. गुलामगिरी ज्यांच्या हृदयामध्ये भिनलेली होती ते तलवार काय उगारणार दिल्लीच्या नागऱ्याच्या तख्तावर. त्या कालखंडामधले जाणकार इतिहासकार म्हणतात, जोधपूर उदयपूरचं सामर्थ्य असं होतं, अरे यांचं नुसतं घोडदळ एकत्र येऊन दिल्लीवर चाल करून गेलं असतं, पालथं घातलं असतं तख्त. पण हे करायला मनामध्ये स्वातंत्र्याची उर्मी लागते, स्वराज्याची उर्मी लागते. आता तर शोधच लावतात की झाशीची राणी स्वराज्यासाठी लढलीच नाही. अरे, माझा प्रवास नावाचा ग्रंथ लिहिलेल्या गोडसे गुरुजींनी लिहून ठेवले. डोळ्यांनी पाहून अनुभव घेऊन दतियाच्या जवळ ते होते आणि अशी संध्याकाळची वेळ एक टोळी दौडत आलेली पाहिली. थरकाव झाला त्यांचा आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं पुरुष वेश धारण केलेल्या झाशीच्या राणीसाहेब आहेत. धावत पुढे गेले. त्या पाणी शेंदून काढत होत्या. पाठीवर आनंदराव उर्फ दामोदरराव दत्तक पुत्र बांधलेला, सगळा युद्धाचा पोशाख, अतिशय थकलेल्या दमलेल्या. कारण भांडेर गेट मधून बाहेर पडून, त्या दरवाजातून बाहेर पडून ब्रिटिशांची फळी तोडून दतिया आणि पुढे कालपीकडे गेलेल्या होत्या. गोडसे गुरुजी म्हणाले, राणी साहेब आपण पाणी शेंदून काढू नका, मी देतो आपल्याला. त्यावेळी त्या म्हणाल्या, नको, आपण वेदमूर्ती आहात, आपण थांबा. आणि स्वतः पाणी शेंदून काढलं, मुलाला दिले, स्वतः पाणी प्राशन केलं. आणि त्यांचा जो संवाद झाला त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. त्या गोडसेना म्हणाला, मी तर अर्धा शेर तांदूळाची धनीण, म्हणजे मला खायला देहाची धारणा व्हायला किती अन्न लागणार आहे, अर्धा शेर तांदूळाची धनीण. पण आज स्वातंत्र्य संकटात आहे, स्वधर्म संकटात आहे, स्वराज्य संकटात आहे, म्हणून मी हातामध्ये तलवार धारण केलेली आहे. झाशीच्या राणीसाहेब कशासाठी लढल्या याचा लखलखीत पुरावा आहे. ग्वाल्हेरच्या संग्रहालयामध्ये पत्र एक ठेवलेलं होतं. बाणपूरच्या मर्दन सिंहाला राणीसाहेबांनी लिहिलेलं, त्यात हाच उल्लेख त्यांनी केलाय. कशासाठी लढल्या इतकं स्वच्छ आहे की या भारतवर्षाच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या. सगळ्यांनी साथ दिली असती तर भारताला दुर्दैवी पारतंत्र्याचे दिवस का बरं पाहावे लागले असते. मिर्झा राजा जयसिंगांनी उपासना केली देवीची, या राजाला मार म्हणून. ज्या राजाच्या हृदयामध्ये तुळजाभवानी जगदंबा आहे,
ज्या राजाच्या कमरेच्या खडगामध्ये देवीचा वास आहे त्या राजाला मार म्हणून देवीला साकडं मिर्झा राजा जयसिंगाने घातलं. दिलेर खान आणि मिर्झा राजा जयसिंग उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव होते. दिलेर खानाचं मत होतं पहिल्यांदा सगळे किल्ले जिंकून घेऊया, आणि मिर्झा राजा जयसिंग म्हणत होते की पहिल्यांदा मुलुख ताब्यात घ्यायचा आणि जाळून फस्त करायचा. केलाय. शाहिस्ते खानावर वरकडी केलेली आहे. इतका जाळून पळून काढले स्वराज्याला मिर्झा राजा जयसिंगानी की त्या पापाला खरोखर तोड नाही. कसं या लोकांना किती गुलामगिरी पिढ्यानपिढ्याची भिनलेली असे. असंख्य लोक मेले. पुन्हा तेच सगळं संपूर्ण वर्तुळ तेच. आगीसारखे होरपळून निघाले जन. शेती उद्ध्वस्त झाली. गुरं तर इतकी पकडून नेली. काय करत असत कोणास ठाऊक. मारून खात असत काय. प्रत्येकाच्या गोठ्यामधली गुरं पकडून नेलेली आहेत आक्रमकाने. झोपड्यापासून घरं उद्ध्वस्त करून टाकली. स्त्रियांना पळवलं. अत्याचार झाले. सगळं झालं. आणि दिलेर खानाने पहिल्यांदा पुरंदरला वेढा घातला. शिवाजी राजांनी जाणलं अरे नेहमीपेक्षा हे आक्रमण फार वेगळ्या स्वरूपाचं. नेहमीच्या प्रकारे शिवाजी महाराजांनी आपला वकील पाठवला. त्याला एकच उत्तर मिर्झा राजा जयसिंगाने दिलेलं आहे. बादशाही फौज आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे अगणित आहे. काय लिहिलं बघा. संपूर्ण शरण या आणि स्वराज्याचा डाव मनातला काढून टाका. औरंगजेबाच्या पायावर शरण या तरच जीवानिशी वाचाल, नाहीतर हे युद्ध आता तडीपार झालंच म्हणून समजा. मूर्तिमंत गुलामगिरी. शिवाजी राजांनी इतक्या वेळेला प्रयत्न करून पाहिला, पण मिर्झा राजा जयसिंगांचं उत्तर एकच होतं. 2 महिने पुरंदर किल्ला झुंजत होता. अनेक किल्ल्यांना गराडलेलं होतं. स्वराज्याचा मुलख अक्षरशः भाजून निघत होता. त्यावेळेला 2 महिन्यात यश मिळेना. त्यावेळेस दिलेर खान वेडा पिसा झाला आणि त्याने डोक्यावरचा किमांश शिरस्त्राण काढून खाली ठेवला आणि आपल्या सरदारांना तो म्हणाला, किल्ले पुरंदर सर झाल्याशिवाय मी डोक्यावर पुन्हा किमांश घालणार नाही. घातला नाही खरोखर त्यांनी. आणि मग असा प्रचंड आक्रमण. वज्रगड दिलेर खानच्या ताब्यात गेला. तिथून तोफांचा मारा झालाय. गडाची उंची किती? 4600 फुटापेक्षा अधिक. आणि किल्ल्याचे 2 भाग आहेत. एक आहे बाले किल्ला आणि दुसरी माची आहे प्रचंड पसरलेली. वर शंभूशाकराचं मंदिर आहे. आज काय पुणे सातारा रस्त्यावर जाता येता सुद्धा पुरंदर दिसतो. आहा काय नुसतं असा वैभवशाली किल्ला आहे की पाहणाऱ्याची सुद्धा मान ताठ व्हावी इतका सुंदर किल्ला, प्रचंड पसरलेला. आणि हा किल्ला माची सुद्धा ताब्यामध्ये गेली. बाले किल्ला फक्त उरलेला आहे. पण तो बाले किल्ला या शूरवीरांनी लढवला. कोण होते पत्ता नाही. नावं सुद्धा इतिहासाला ज्ञात नाही. आणि आज सहली गेल्या तर नावं करून ठेवतात. संजय सीमा आणि एक तिथे पुन्हा असं हृदय काढलेलं असतं. लाज नाही वाटत. जिथे रक्त सांडलं आमच्या पूर्वजांनी, घाम ओतला, इतिहास घडवला, इतिहास निर्माण केला, तिथे हे लाज वाटली पाहिजे खरोखर. म्हणून पुढल्या पिढ्यांवर संस्कार करा. चांगलं सांगा. इतिहास समजावून द्या. इतिहास नुसतं पुस्तकात वाचायचं नसतं. गडकोटावर जावा आणि मग इतिहास खऱ्या अर्थानं समजावून घ्यावा की आमच्या पूर्वजांचा त्याग काय, आमच्या पूर्वजांचा पराक्रम काय, हे त्या जागेवर जाऊन समजावून घ्यावा. महाराष्ट्रानं तर इतकं सोसले, उद्ध्वस्त झालंय आक्रमणामध्ये. दक्षिण भारताने राजांच्या विषयी फार कृतज्ञ राहायला पाहिजे. गडाचा किल्लेदार वेगळाच होता, महार होता. आपल्याला आश्चर्य वाटेल ऐकून. महाराजांचं साधं धोरण होतं, ज्याची गुणवत्ता त्याला जागा, ज्याची गुणवत्ता त्याला जागा. मुरारबाजी देशपांडे त्याच्या हाताखाली काम करत होते, त्या गडकऱ्याच्या. महार होता तो. महाराजांनी गुणवत्ता असलेल्या एकेका रत्नाला असं उचललेलं होतं. माची दिलेर खानाच्या ताब्यामध्ये गेली. दररोज प्रचंड हल्ला व्हायचा. गडाची शक्ती क्षीण व्हायला लागली. आणि महाराजांनी भवितव्य ओळखलं. साम दाम दंडभेद आचरावे लागतात राष्ट्रकारणामध्ये. आणि महाराजांनी ठरवलं 4 पावलं मागे यायचं. आणि शिवाजी महाराज अक्षरशः 5-6 लोकांच्या बरोबर पुरंदरच्या खाली मिर्झा राजा जयसिंगांना भेटायला गेलेत.
त्यावेळेला मिर्झा राजा जयसिंगांनी सांगितलं, अजूनही विचार करा, स्वराज्याचा विचार काढून टाका, औरंगजेब बादशाला पूर्ण शरण व्हा, सगळे किल्ले त्याला देऊन टाकणार असाल तर तंबूमध्ये या, नाहीतर इथून परत जा, तुम्हाला भय आहे. महाराज म्हणाले, मी त्यासाठीच आलेलो आहे. आणि महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाची भेट घेतली. वर पुरंदरवर काय अग्निदिव्य चालले त्यांना डोळ्यानं दिसत होतं. त्यांनी सांगितलं, राजे, मी हा किल्ला आता आपल्याला देतो, आपण कृपया आतल्या लोकांना मारू नये. पण त्याच्या अगोदर मुरारबाजी देशपांडेनं अग्निदिव्य केलंच. असा इरेसरीनं झुंजलेला आहे, जसे बाजीप्रभू देशपांडे गजापूरच्या खिंडीत झुंजले. दोन्ही हातात 2 खड्ग घेऊन ना, अक्षरशः काल भैरव असावा, प्रलय भैरव असावा, मार्तंड भैरव असावा, वीरभद्र असावा, तसा तो तुटून पडलेला आहे. निदान करणे म्हणतात याला. मराठे त्या कालखंडामध्ये म्हणत असत, निदान करणे, एक शत्रूला तरी मारायचं, नाहीतर आपण तरी मरायचं. निदान करण्यासाठी मुरारबाजी खाली उतरला. 600-700 मावळे बरोबर घेतले. अफाट युद्ध झालं. आणि आश्चर्यानं दिलेर खान हत्तीमध्ये बसलेला होता, त्याचं बोट तोंडामध्ये गेलेलं आहे. हे खुदा, ये कैसा सिपाही तुमने पैदा किया. हे उद्गार दिलेर खानाचे. त्यांनी युद्ध थांबवलं आणि तो म्हणाला, ए बहादर, चल माझ्याबरोबर, दिल्लीला नेतो. अरे तुझी केवढी सरफराजी होईल आणि तुला बादशाह बक्षीस देईल. त्यावेळी मुरारबाजीने सांगितलं, तू, अरे मी स्वराज्याचा शिपाई, शिवाजी राजाचा शिपाई, तुझा कौल घेतो काय. आणि पुन्हा युद्धाला प्रारंभ झाला. आणि खरोखर इतक्यात वेशानं झुंजलेला आहे मुरारबाजी. पण शेवटी दिलेर खानाने त्या हत्तीमधून बाण मारला आणि तो मुरारबाजीना कंठामध्ये लागला. मग आता पोवाड्यामध्ये सगळं थोडं अतिशयोक्तच लिहितात ना, मुंडकं तुटलं तरी धड नाचत होतं, तलवारी घेऊन अनेकांना मारलं वगैरे, हा अतिशयोक्त भाग. पण मुरारबाजीनी पराक्रमच असा अद्वितीय केला की दिलेर खानाचं बोट सुद्धा आश्चर्याने तोंडामध्ये जावं. मुरारबाजी पडले आणि राजाने इतका चटका लागला, त्याच वेळी जणू काही निश्चय झाला, 4 पावलं माघारी यायचं. मिर्झा राजा जयसिंगांना भेटले आणि तहट ठरला, 23 किल्ले परत द्यायचे. काय वाटलं असेल महाराजांना, किती मावळे मेले असतील, किती कुटुंब उद्ध्वस्त झाली असतील, किती शेतीन महसूल बुडाला असेल, किती महाराजांचे साथीदार त्यात मारले गेले असतील. रक्त शिंपून मिळवलेले गड, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, एक एक गड शिवाजी राजांना जीव की प्राण होता. आणि शिवाजी राजांना 23 किल्ले परत द्यायला लागले. एखादा डवरलेला बहरलेला वृक्ष असावा आणि सपासप त्याच्या फांद्या तोडून काढाव्या. त्या वृक्षाला जशा वेदना होत असतील तशा शिवाजी राजांना वेदना झाल्या. अरे काय भयंकर घडते. पण माघारी जाण्या वाचून पर्यायच नव्हता. पुरंदर किल्ला ताब्यात दिला, लोहगड किल्ला ताब्यात, या मळवली जवळचा, लोणावळ्या जवळचा विसापूर, लोहगड जोड किल्ले ते परत द्यावे लागले. महाराज स्वतः कोंढाण्यावर गेले. 14 जून या दिवशी महाराजांनी किल्ला हा मिर्झा राजा जयसिंगाच्या ताब्यामध्ये देऊन टाकला. नाईलाजच होता, काही करता येण्यासारखंच नव्हतं, इतकी भयंकर अवस्था होती. आणि म्हणून राजाने 14 जूनला, आणि त्यावेळेला जिजाऊ भाऊसाहेब कोंढाण्यावर होत्या. काय वाटलं असेल त्या माऊलीला. महाराजांनी सांगितलं, सला करावं लागला, दुसरा मार्गच नाही आहे. आणि सगळे कुटुंबीय उठले, राजगडावर आले, 23 किल्ले दिले. पण तेवढ्यात महाराजांच्या या अमात्यांनी एक डोकं लढवलं. 23 किल्ल्यांची यादी घातली, त्यात 2 किल्ले घातले, पुरंदर आणि वज्रगड किंवा रुद्रमाळ. आता रुद्रमाळ किंवा वज्रगड त्या पुरंदरच एक अंग आहे, ते काही लक्षात आलं नाही. म्हणजे खरं तर 22च किल्ले दिले. कागदावर लिहिलं ते 23 किल्ले म्हणून उल्लेख केला, प्रत्यक्षात दिले ते 22 किल्ले दिले. आणि मग ही वार्ता बादशहाला आग्र्याला कळवण्यात आली. त्या औरंगजेबाला काय आनंद झाला असेल, अन्य कुणालाही साधलं नाही. ते मिर्झा राजा जयसिंगांनी खरं करून दाखवलं. आणि महाराजांना दिलेर खानाची भेट घ्यावी लागली. संतापलेल्या दिलेर खानानं शिवाजी राजांना आलिंगन देऊन भेट घेतली असा उल्लेख आहे. संतापून आलिंगन दिलं असेल एवढं, पण त्याला भेट घ्यावी लागली. पण महाराजांना परत येताना त्यांनी एक रत्नजडीत तलवार दिली असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. एक अबलख वारू घोडा दिला, एक तलवार दिली.
काही अलंकार दिले आणि राजांची त्यांनी रवानगी केली. औरंगजेबाची आज्ञा आली, आता आदिलशाहीला समूळ बुडवा. ज्या वेळेला मिर्झा राजा जयसिंग चाल करून आला होता, त्यावेळेला महाराजांनी एक पत्र लिहिलेलं होतं आदिलशहाला, की दक्षिणेकडची पातशाही दक्षिणेकडच्या राजांच्या हातामध्ये राहावीत, आपण मदतीला या, मिर्झा राजाला झोडपून काढूया. राजकारणातली फार दूरदृष्टी होती, पण हे कळल्या एवढी बुद्धी आदिलशहाला नव्हती. आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपणच पत्र पाठवले दिल्लीकरांना, तुम्ही पाठवा. आता आलेला हा मनुष्य शिवरायांना पराभूत करून आपल्यालाच गिळायला येतोय. पोटात भीतीचा गोळा फिरला. त्यावेळेला शर्जा खानानं पराक्रमाची शिकस्त केली आणि विजापुराचं रक्षण केलं. त्यांना विजापूर घेता आलं नाही. दिलेर खानला वाटलं की शिवाजींनी फितुरी केली म्हणून विजापूर घेता आलं नाही. त्यांच्या छावणीमध्ये मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाचं भांडण झालं. त्यावेळी शिवाजी राजांनी मिर्झा राजांना सांगून एक वेगळी मोहीम काढली. पन्हाळगडावर गेलेले होते, पण पन्हाळगड त्यांना घेता आला नाही. 1000 मावळा कापला गेला असा उल्लेख आहे. पराभवाचा पहिला चटका, दुसरा चटका, तिसरा, किती चटके बसावेत. प्रतिकूल कालखंड आला की धीरोदात्तपणे तो सोसण्या वाचून पर्याय नसतो. किंबहुना प्रतिकूल कालखंडातच जे महापुरुष असतात त्यांची खरी परीक्षा होत असते. आणि त्या परीक्षेला 100% महाराज उत्तीर्ण झालेले आहेत. किती चटके बसले. औरंगजेबाने पोशाख पाठवला, त्या पोशाखाला सामोरं चालत जावं लागत असे. शिवाजी महाराजांना चालत जावं लागलं. गुडघे टेकून तो पोशाख शिवाजी राजांना स्वीकारावा लागला. एक सार्वभौम नृपती, स्वराज्य निर्माण केलेला, हिंदवी स्वराज्य निर्माण केलेला, असे अपमानाचे चटके सहन करावे लागले. सगळे सोसलेत. आणि मिर्झा राजा जयसिंगांच्या मनामध्ये कल्पना आली. कोणती कल्पना? तो म्हणाला, आता असं करूया की शिवाजी राजाला आपण पाठवून देऊया, दिल्लीला पाठवूया. औरंगजेब बादशाची त्यांनी भेट घ्यावी. आणि त्यांनी पत्रव्यवहाराला प्रारंभ केला. औरंगजेब विचार करतोय त्याच्यावर, खूप विचार केला. 1665 मध्ये सगळं नाट्य घडलं. आणि डिसेंबर महिन्यापर्यंत हा औरंगजेब बादशाह मनापासून विचार करत होता की हे होऊ शकेल का, खरं घडेल का. 1666 प्रारंभ झाला आणि 22 जानेवारी 1666 शहाजहान बादशाह मेला. कैदेमध्येच मेला. औरंगजेबाला अत्यंत आनंद झाला, दुःख नाही बरं का. तिन्ही भावंडांना अगोदरच मारलेला होता. मुराद शुजा यांचा काटा अगोदरच काढलेला, दाराची तर धिंड काढून मारलेला होता. बापही मेला. आता निष्कंटक राज्य झालं त्याचा. औरंगजेबाला अत्यंत आनंद झाला. पण शाही सुतक त्यांनी घोषित केला. आपल्या तिन्ही बहिणींचं सांत्वन त्यांनी केलं. आणि तेव्हापासून तो दिल्ली सोडून आग्र्यामध्ये त्यांनी एक वेगळं तख्त निर्माण केलं. जोपर्यंत शहाजहान बादशाह जिवंत होता तोपर्यंत औरंगजेब हा दिल्लीमधून उठून आग्र्यामध्ये आलेला नव्हता. शहाजहान बादशाह मेल्यानंतर तो आग्रा शहरामध्ये आला. एवढ्यात खलिते वारंवार येतच होते मिर्झा राजांचे. कसंही करा, शिवाजी राजाला येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे. आणि शेवटी एकदा त्यांनी मान्यता दिली. तेव्हा या वाढदिवसाच्या निमित्तानं, औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय करावं? औरंगजेब बादशाह आणि शिवाजी महाराजांची भेट व्हावी म्हणून शिवाजी महाराजांना त्यानं पाठवून दिलं. एक 1666 वर्ष आहे. शिवाजी महाराज निघाले. वय काय होतं त्यावेळेला शिवाजी महाराजांचं? 1630चा जन्म. वय काय होतं शिवाजी महाराजांचं? किती? 36 वर्षांचा. आणि शंभूराजा त्यावेळेला केवळ 9 वर्षांचा होता, 45 वर्षांचा बरं का. हा औरंगजेब म्हणून मोठा दरबार दिल्ली आग्र्यामध्ये होणार होता. आणि ते पाहायला मिळालं. दिवाणे खास वैभव पाहायला मिळावं म्हणून शिवाजी राजांची रवानगी लवकरात लवकर केलेली होती. महाराज मजल दरमजल करत निघाले. महाराजांनी महाराष्ट्रामधल्या नद्या ओलांडल्या. पुढे तापी, नर्मदा, चंबळ महाराजांनी ओलांडली. मनामध्ये काय भावल असेल? ज्यावेळेला महाराष्ट्राची सीमारेषा ओलांडली, सीमारेषेवर खानदेशामध्ये सुधागड नावाचा किल्ला आहे. महाराज अस्वस्थपणे रात्री एरझारा घालत होते तंबूमध्ये.
आणि बरोबरची माणसं म्हणत होती, महाराज का चिंता करता, आपला एक एक सरदार म्हणजे गडकोट्याच्या चिरेबंदी पाषाणासारखा आहे, काही होणार नाही. महाराज म्हटले परीक्षाच घेऊया. आणि महाराजांनी काही लोकांना बरोबर घेतलं. जंगलामधून वाट काढून महाराज सुधागडावर गेले. गडावर गेल्यानंतर महाराजांनी आव असा आणला की माझ्या मागे भिल्ल जंगलामधले आणि शत्रू लागलेले आहे, दरवाजे उघडा. त्यावेळेला किल्लेदार आला, वरून पलिते वगैरे माणसं धरतायत आणि उजेडात पाहिलं तर खरंच शिवाजी महाराज. त्या किल्लेदारानं वरून मुजरा घातला महाराजांना. तोफा सज्ज झाल्या, सगळेजण तटावर मावळे आले, युद्धाची जय्यत तयारी झाली. आणि महाराज म्हणतायत दरवाजा उघडा. आणि वरून किल्लेदार सांगतोय महाराज कोणी एक विषयीची चिंता न करणे, आपल्या देहाला केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पण दरवाजा मात्र उघडत नाहीये. महाराजांनी सांगितलं मस्तक मारू तुमचं. त्यावेळी तो म्हणाला खुशाल मारा मस्तक. पण संध्याकाळच्या तोफेनंतर हा किल्ला बंद झालाय, महादरवाजा. आपल्याकडे आऊसाहेबांची आज्ञा आहे, सही शिक्के असलेली. आपल्याकडे महाराज शिवाजी महाराजांची सही शिक्के असलेली आज्ञा आहे. महाराजांनाच विचारतोय, तसा कागदपत्र असेल तर दरवाजा उघडेल, नाही तर दरवाजा उघडणार नाही. महाराज धमकी देत आहेत त्याला. हे सगळं नाट्य रात्रभर चाललेलं होतं. आणि महाराज म्हणतायत गनिम येणार, आत्ता येईल, अर्ध्या तासात येईल, तासाभरात येईल. दरवाजा उघडा. शेवटपर्यंत उघडला नाही. झंजू मुंजू झालं आणि तोफ वाजल्याबरोबर गडाचे दरवाजे उघडले. तो किल्लेदार, त्याचं नाव इतिहासाला माहिती नाही, आपले हात दोन्ही रुमालामध्ये बांधले, मी शरणागत आहे महाराज. गुडघे टेकले, महाराजांच्या समोर बसला आणि म्हणतोय आता मस्तक उडवा, नाहीतर हत्तीच्या पायाखाली द्या, नाहीतर मस्तकामध्ये मेस्कू मारा. काय वाटेल ते करा महाराज, मी आपल्या स्वाधीन आहे. असं वाटलं तर अंगावर आता निखारे कोसळणार. महाराजांनी उठून त्याला आलिंगन दिला. शाबास रे बहादर, काय तुझं कौतिक गावं. त्याच्या हातामध्ये शेराचा सोन्याचा तोडा घातलाय. अरे तुझ्यासारखी जोपर्यंत चिरेबंदी माणसं आहेत, स्वराज्याला काही होणार नाही. त्याला वाटलं तर मस्तकावर अग्नी पडेल. त्याच्या मस्तकावर श्रावणातली दहीहंडीच फुटली की हो, काय आनंद झाला असेल त्याला. आणि महाराज निश्चिंत मनाने आग्र्याकडे गेले. महाराज आग्र्याच्या जवळ आलेले होते आणि महाराजांना अपेक्षा अशी होती की मिर्झा राजा जयसिंगांनी अभिवचन दिलं तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. बिलबदल आणि तुळशी पत्र पिंडीवर ठेवून अभिवचन दिलेलं होतं मिर्झा राजा जयसिंगांनी. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. महाराजांना वाटलं तर आग्र्यामध्ये आपलं फार मोठं स्वागत होईल. आणि महाराजांच्या रक्षणाची जबाबदारी मिर्झा राजा जयसिंगांनी आपल्या मुलावर घातलेली होती. किती मुलावर घातलेली होती म्हणजे रामसिंहावर ठेवलेली होती. याच्या राजाच्या केसालाही धक्का लागता कामा नये, जप राजानं. खरोखर रामसिंगांनी खरंच तसं जपलेलं आहे. पण महाराज आग्र्याच्या तोंडावर आले. काय नवल आहे, त्यांच्या स्वागताला कोणीही सरदार आला नाही, कोणी तालेवार मनुष्य आला नाही. रामसिंहाने घाईघाईने आपला मुन्शी पाठवून दिला, कारकून शिवाजी राजांच्या स्वागतासाठी. ज्यांनी एवढं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, सार्वभौम छत्रपती सिंहासन निर्माण करायच्या अगोदर ज्याची ख्याती होती, महाराज म्हणून ज्याला मुजरा घातला जात होता. मी राजवाड्यांचा एक तुम्हाला कागद सांगितला, त्याच्यामध्ये फार अगोदर शिवाजी महाराजांचं वर्णन छत्रपती म्हणून आलेलं आहे. शिवाजी राजांचा उल्लेख अगोदर छत्रपती म्हणून केलेला राजवाडीने एका कागदपत्रामध्ये दाखवलाय. इतका सार्वभौम नृप, पण त्याचं स्वागत कोणी केलं? रामसिंह. त्याचा अधिकार काय होता? 2,500-3 हजार सैनिक त्याच्या हाताखाली काम करायचे. एवढ्या सामान्य दर्जाचा तो मनसबदार, त्याच्या एका कारकुनानं शिवाजी राजांचं स्वागत केलं. मुलकचंद नावाचा व्यापारी होते, त्याची एक सराई होती, तिथे शिवाजी राजांची पहिल्यांदा एका धर्मशाळेमध्ये उतरायची व्यवस्था केलेली होती. आणि दुसरे दिवशी ज्या वेळेला हा सगळा थाटमाट समारंभ चाललेला होता औरंगजेबाचा, त्यावेळेला शिवाजी राजाने घेण्यासाठी एक मुसलमान सरदार, ज्याच्या खाली फक्त 1,500 सैन्य होतं, आणि रामसिंह ज्याच्या हाताखाली 2,500 फौज होती, हे दोघं शिवाजी राजांना घेण्यासाठी निघाल. अगोदर काही संवादच झालेला नव्हता, म्हणून ते गेले एका रस्त्यानं, राजे गेले दुसऱ्या रस्त्यानं. दोघांची गाठभेटच झाली नाही. जोपर्यंत गाठभेट झाली नाही
तोपर्यंत दिवाणी आमचा दरबार संपलेला होता. दिवाणी खासचा दरबार संपलेला होता. आता औरंगजेब बादशाह घुशलखान्यामध्ये लोकांना दर्शन देणार होता. कुठे त्याला वाईट वाटलं असेल का? त्याची शोधक नजर शिवाजीला कुठे शोधत असेल का? एवढा थाटामाटाचा दरबार, पण शिवाजी कुठे दिसलाच नाही. आणि मग मात्र महाराजांनी घुशलखान्यामध्ये प्रवेश केला. हाच तो शिवाजी. औरंगजेबानी शिवरायांना पाहिलं, शिवरायांनी औरंगजेबाला पाहिलं. आणि त्या दरबाराची आदब अशी होती, हात बांधून सगळे मानाखाली घालून उभे होते. औरंगजेब बादशाहकडे पाहायचं धाडस कोणाचं नव्हतं. आणि रामसिंहांना घेऊन शिवाजीराव त्या दरबारामध्ये प्रवेश करते झाले. रामसिंहाने शिवाजीराजांना औरंगजेबाच्या पुढे आणून ओळख करून दिली. शिवाजीराजांनी आणलेला मुजरा त्या औरंगजेबापुढे ठेवला आणि राजांनी आणि संभाजींनी 3दा वाकून मुजरा केला औरंगजेबाला. यापेक्षा अपमान आणि किती सहन करायचा असतं. प्रतिकूल कालखंडामध्ये हे राज्याच्या व्यापक हितासाठी स्वतःचे मानापमान बाजूला सारून सगळं सोसायचं असतं. जगातला सर्वश्रेष्ठ वीर कोण? अर्जुन. कृष्णाचा सखा होण्याचं भाग्य ज्याला लाभलं तो महारथी अर्जुन, पार्थ पराक्रमी अर्जुन. आज पराक्रमाला नाव देतात ते अर्जुनाचंच. पराक्रम कसा करावा? पार्थ पराक्रम करावा, अर्जुनाचं नाव दिलं जातं. त्याला 1 वर्ष बृहन्नडाहून अंतःपुरामध्ये राहावं लागलं. याच्यापेक्षा एखाद्या वीरवराचा अपमान काय असतो मला सांगा. पण तो अर्जुनाने सोसलाय आणि नंतर असा अद्वितीय पराक्रम भारतीय युद्धामध्ये गाजवला, त्याला तोड नाही. महाराजांना मुजरा घालावा लागला. बखरकार लिहितात, पहिला मुजरा शंभूशंकराला, दुसरा मुजरा हा शहाजीराजांना, तिसरा मुजरा जिजाऊ साहेबांना. भले समोर औरंगजेब असेल, पण असे 3 वेगळे मुजरे म्हणे शिवाजीराजांनी घातले. औरंगजेबानी सांगितलं 5000 मनसबदारामध्ये उभं करा. 5000 स्वार जिथे असतात तिथे राजानं उभं केलं. औरंगजेब बादशाह फार लांब होता आणि महाराज पाहायला लागले. समोर एक राजपूत वीर आहे आणि महाराजांनी ओळखले जसवंत सिंह, ज्याला कोंढाण्याच्या खाली झोडपून काढलेले आपल्या सैनिकांनी, तो आपल्या पुढे उभा. पान सुपारी वाटण्यात आली, ती महाराजांना मिळाली. नंतर खिलत देण्यात आली सगळ्या दरबारामध्ये, ती मात्र शिवाजीराजांना दिली नाही. जणू काही मुद्दाम अपमान करत होते. म्हणजे राजांचं स्वागत एका कारकुनानं केलं, त्यांना राजसभेकडे दरबाराकडे नेलं. ते सामान्य सरदारांनी शिवाजीराजांना 5000 मनसबदारामध्ये उभं केलं. अपमान केवढा करायचा, खिलत दिली नाही. आणि राजे इतके संतापले. असे जर गेले असते, मुजरे घालून लाचारपणे परत आले असते, तर हा राजा पुण्यश्लोक कधी झालाच नसता, हा कधी प्रातस्मरणीय झालाच नसता. महापुरुषाच्या ठाई जे अलौकिक सद्गुण असतात, त्याच्यामध्ये तेज या नावाचं एक अलौकिक गुण असतं. आणि ते तेज स्वाभिमानाचं, आत्मगौरवाचं, सत्वाचं राजांनी प्रगट केलं. आणि शिवाजी महाराज एकदम कडाडले आणि म्हणतायत, राम सिंग हमारे सामने कौन खडा आहे. आग पडावी दरबारामध्ये. तसं झालं. सगळे शांत. कारण पद्धत अशी होती, हात बांधायचे, औरंगजेब बादशाह पुढे जायचं आणि जवळचा रेशमी रुमाल उचलून तोंडावर धरायचा आणि मग बोलायचं. मान सुद्धा वर काढायचे नाही, इतकी अदब पाळली जात असे. आणि ताठ मानेनं, ताठ छातीनं हा सह्याद्रीचा सिंह गरजला, राम सिंग हमारे सामने कौन खडा आहे. आणि महाराज म्हणाले, हा जसवंत सिंग, आमच्या सेनेनं याला झोडपून काढलं, याची पाठ आम्ही पाहिलेली आहे. असे अनेक मनसबदार सरदार माझ्या सेवेमध्ये, स्वराज्याच्या सेवेमध्ये, आणि त्याच्या मागे मला उभे करता, या अपमानासाठी तुम्ही मला बोलवलं. रामसिंग त्यांना शांत करायचा प्रयत्न करतोय, कारण रामसिंहाला घाम फुटलेला होता. शिवाजी महाराज यांची समजूत काढायचा प्रयत्न करत होता. त्याला झिडकारले. शिवाजीराजांनी बाजूला गेले आणि म्हणाले, आज मला मृत्यू आला तरी चालेल, माझं मस्तक मारलं तरी चालेल, पण हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. सगळा दरबाराचा थरकाप झालेला होता. कुणी कुणी चोरून माना वळवून शिवाजीराजांच्याकडे पाहत होते. सगळेच लाचार. आणि त्याच्यामध्ये सह्याद्रीचा हा सिंह गरजून बोलत होता. औरंगजेबाने रामसिंहाला खून केली बोलवलं. काय झालं?
शिवाजी के त्योर क्यों चढ़ गए? कारण औरंगजेब आपल्या सगळ्या शत्रूंचा उल्लेख वेडावाकडाच करत असे. आदिल खान म्हणत असे. आदिल शाह नाही. कोण तो आदिल खान? कुत्ता म्हणून उल्लेख केलेल्या इतिहासामध्ये शिवाजी राजांच्या संदर्भातला एक उल्लेख औरंगजेबाने केलेला आहे. इतिहासात नोंद आहे त्याची. इतका वाईट शब्द प्रयोग तो करत असे. त्याने विचारलं, का संताप झालाय शिवाजी राजाचा, तेवढं सांग. त्यावेळी रामसिंहाला घाम फुटला होता. ते म्हणाले, तो दक्षिणेकडून आलेले आहेत राजे, त्यांना ही अदब आणि असा दरबार पाहून माहिती नाही आहे. त्यावेळेला औरंगजेब बादशहाने प्रसन्न होऊन काय केलं? खिलत दिली, म्हणजे पोशाख दिला सगळा. खिलत मिळणं हे फार इतके संतुष्ट होऊन जात असत लाचार सरदार. शिवाजी महाराजांनी तो पोशाख स्वीकारायचं नाकारलं, पांघरायचं लांबच राहिलं, नाकारले आणि सांगितलं, मला मृत्यू आला तरी चालेल, बस आज या दरबाराचा मी त्याग करतोय. आणि रामसिंहानं घेऊन ते बाहेर पडले. सगळ्या आग्र्यामध्ये एकच चर्चा, दुसरा चर्चेला विषयच राहिला नाही. आणि त्या रात्री औरंगजेबानी महापाताळ यंत्री कारस्थानी औरंगजेबानी निवडक माणसं बोलवली. जहारा बेगमला बोलवले, फुलाद खानला बोलवलं, वजीर जाफर खान होता त्याला बोलवलं आणि सगळ्यांच्या बरोबर सल्ला मसलत केली, काय करावं काय करावं. जहा बेगमनी सांगितलं त्याला मारा, ठार करा त्याला. जाफर खाननी तेच सांगितलं. सगळ्यांचा सल्ला एकच होता, हुजूर आपण इतके नरमाईनं कसे बसला, त्याला तिथेच खतम करायला हवं होता. या डोंगरामधल्या या चिव्याला तिथेच मारायला हवं होतं. आणि औरंगजेबाने ठरवलं, राद अंदाज खानच्या हवेलीमध्ये शिवाजी राजाला टाकायचं. राद अंदाज खानाची दुष्कीर्ती अशी होती की त्याच्या हवेलीमध्ये गेलेल्या प्रत्येक माणसाला टांगून झोडपून फटके देऊन त्याच्या शरीराच्या मांसाचे लचके तोडून हाल हाल करून तो मारत असे. शिवाजी राजाला असं मारायचं बेत औरंगजेबाच्या मनामध्ये होता. आणि कुठूनही वार्ता पण रामसिंहाला कळली. त्याच्या अंगावर काटाच उभा राहिला. तसाच तो उठला. आता कसं भेटायचं, कोणाला भेटायचं? अमीन खान या नावाचा एक तालेवार सरदार आग्र्यामध्ये होता, त्याला जाऊन तो भेटला. आणि तो म्हणाला, माझ्या कानावर असं आलेलं आहे, कृपा करा, पहिल्यांदा माझा वध करा आणि नंतर काय वाटेल ते करायचे ते करा. अमीन खान सपापला. तो तसाच उठला आणि औरंगजेब बादशहाकडे गेला. मुजरा घालून त्यांनी सांगितलं, रामसिंह मला भेटलेला आहे, म्हणतोय की पहिल्यांदा माझं मुंडकं धडा वेगळं करा, मग शिवाजी राजाचं काय करायचं ते करा, कारण मिर्झा राजा जयसिंगांनी शब्द दिलाय. औरंगजेबी सरकला मनात. पण तो इतका पाताळ यंत्री, त्यांनी रामसिंहाकडून लिहून घेतलं की शिवाजी राजा आग्र्यामध्ये काही गडबड करणार नाही. आणि रामसिंहाच्या सुरक्षिततेसाठी महाराजांना ते लिहून द्यावं लागलेलं आहे. महाराज मुक्काम ठोकून राहिले आग्र्यामध्ये आणि एक एक अर्ज पाठवला. प्रत्येक अर्जामध्ये इथून बाहेर कसं पाठावं, शेवटी अर्ज दिला, माझे सगळे किल्ले तुम्हाला देतो, 2 कोटी रुपये देतो, यासाठी तरी महाराष्ट्रामध्ये मला जाणं गरजेचं आहे. औरंगजेबाने ओळखलं की सगळी धडपड चालली ती परत जायची चाललेली आहे. आणि एकदम त्यांनी फुलाद खानला आज्ञा दिली की सगळीकडे चौकी पहारे बसवा, शिवाजी राजावाला कैदेत ठेवा. नजर कैद कसली, अक्षरशः 3000 खडगांचा पहारा शिवाजी राजा विरुद्ध बसला. तोफा येताना पाहिल्या, सैनिक येताना पाहिले आणि राजाने एकदम मस्तकाला हात लावला. हा काय घडलंय, भयंकर, आपण या मगरीच्या तोंडामध्ये आलो, सुटका होणं जवळजवळ अशक्य आहे. आणि शंभूराजाला पोटाशी धरून राजाने अपरंपार शोक केला. किती वाईट वाटला असेल. आणि रामसिंह हादरून गेला. त्यांनी आपले पहारे पुन्हा तिथे आणून बसवले. फुलाद खानाला सांगितलं, राजांच्या नखाला धक्का लागता कामा नये, माझी जिम्मेदारी आहे. महाराजांनी विचार केला. 3-4 महिने कैदेत गेलेत आणि शिवाजी महाराजांनी सुटकेचं असं नियोजन केले की ज्याचं वर्णन दी ग्रेटेस्ट एस्केप इन वर्ल्ड हिस्ट्री असं करावं लागेल, असं नियोजन केलं. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा अर्ज दिला की माझ्याजवळ मावळे आता नको, जेवढे मावळे आलेत त्यांना महाराष्ट्रात परत जाऊ देत. आणि महाराजांची सगळे समजूत घाललेले, महाराज तुमचं संरक्षण कोण करणार? महाराज म्हणाले, मला मृत्यू आला तरी चालेल, आपण परत जा.
औरंगजेबाला आसुरी आनंद झाला. बरोबर, याचा बिनबोबट काटा करता येईल. पण तो इतका संशयी मनुष्य होता की मान्यता ताबडतोब दिली, पण परवाने परत जाण्याचे 46 दिवसांनी, 1.5 महिन्यांनी दिले. 1.5 महिन्यांनी मावळे सगळे परत आले, राजगडावर परत आले. आऊसाहेबांना काय वाटलं असेल, प्रत्येक मावळ्याची मान खाली होती. महाराजांच्या बद्दल उदंड धन होतं, ते त्यांनी काय केलं, सगळं कवींद्र परमानंद नेवासकरांना देऊन टाकले. शिवभारत लिहिणारे हत्ती दान दिले, घोडे दान दिले, भरजरी वस्त्रदान दिले, धनधान्य दान दिलं. सगळं म्हणाले कवींद्र परमानंदांना दान. एक एक गोष्ट आग्र्यातून बाहेर काढत होते, औरंगजेबाच्या लक्षात सुद्धा आलं नाही. कवींद्र परमानंदानं सगळं दान दिलं, त्यांना परवाना मिळाला. कवींद्र परमानंद माघारी आले. बरोबर, निराजी पंत आहेत, रघुनाथ बल्लाळ आहेत, सोनोपंत डबिरांचे पुत्र त्र्यंबकजी आहेत, हिरोजी फर्जंद आहेत, सरदार आहेत. त्यांना सुद्धा हळूहळू एकेकाला बाहेर काढायला शिवाजी महाराजांनी प्रारंभ केला. आणि शिवाजी महाराज आजारी पडले. राजकारणात काय हमखास आजारी पडतात. प्रीती भोजनाला जायचं नसलं की मनुष्य आजारी, ही तर गंमत आहे. महाराज आजारी पडले आणि महाराजांना बरं वाटावं म्हणून त्यांनी मिठाई वाटायला प्रारंभ केला. अनेकांना धन पाठवले, अनेकांना वस्तू भेट पाठवलेल्या आहे. आणि त्यावेळेला महाराजांना जवळजवळ 1,66,000 होऊन हवे होते. महाराजांना ते आग्र्यामध्ये मिळाले आणि त्याची हुंडी करून महाराजांनी राजगडला पाठवली. राजगडावरून ते धन आग्र्याला बिनबोबट पोचत झालं. अनुशासन आणि शिस्त म्हणतात ते याला. मधला एकही होऊन कोणी उचलला नाही. आम्ही आणलं ना कमिशन, नाही असं कोणीही मागितलं नाही. महाराजांची व्यवस्था इतकी घट्ट होती. आणि पेटारे बाहेर झालेले मिठाईचे भरभरून, पहिल्यांदा त्याची तपासणी कसून होत असे, कुणाला संशय तरी आला असेल का. इतिहासात 2 वेगळे प्रवाह आहेत की त्या पेटाऱ्याचे भोईहून शिवाजी महाराज बाहेर पडले आणि काही जण म्हणतात पेटाऱ्यात लपून बाहेर पडले. जो सर्वमान्य गोष्ट इतिहासाला आहे ते पेटाऱ्यामध्ये लपून बाहेर पडले. एकदा सैनिकांची खात्री पटली की पेटाऱ्यामधून मिठाईच जाते आणि महाराजांनी मुहूर्त काढला. दिनांक 17 ऑगस्ट, त्याच्या अगोदर 5च दिवस 12 ऑगस्टला 1666 कृष्णाष्टमी होऊन गेलेली होती. आता तुरुंगातून बाहेर पडायला पाहिजे हे कृष्णाच्या प्रेरणेने जणू काही महाराजांनी ठरवलं. मुहूर्त नक्की केला दिनांक 17 ऑगस्ट 1666 आणि महाराजांनी सगळी योजना पक्की केली. शंभूराजाला घेऊन मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये लपले. एकदम नव्हते, अनेक पेटारे बाहेर पडत असत आणि पेटारे बाहेर पडताना सैनिकांनी अडवलं, ठहरो. आणि पेटारे उघडून पाहिलेत, आत नेहमीप्रमाणे मिठाई होती. जाव, सोडून दिलं. काय छाताड उडत असतील भोयांची ज्या वेळेला पेटारे अडवले त्यावेळेला. आणि महाराज बाहेर पडले. निराजी रावजांनी कुठे थांबायचं आणि किती घोडे आणायचे सगळा संकेत ठरलेला होता. आणि खरोखर माणसं बाहेर पडली. इकडे 3,000 खडगांचा प्रचंड पहारा चाललेला होता आणि महाराजांच्या पलंगावर हिरोजी फर्जंद झोपलेला होता. महाराजांच्या हातातलं कड त्याच्या हातामध्ये घातलेलं होतं. संध्याकाळ झाली, सगळीकडे शांत एकदम वातावरण झाले. हिरोजी फर्जंद उठला, माणसाची आकृती त्यांनी पलंगावर तयार केली, पांघरुणं घातली आणि बाहेर सांगितलं, औषध आणा वयास जातो, महाराजांचे सीर दुखते, झोपमोड करू नका. बाहेर पहारा चालू, हिरोजी फर्जंद बाहेर पडला. मदारी मेहतर होता किंवा नाही, इतिहासात 2 प्रवाह आहेत. अस्सल इतिहासामध्ये मदारी मेहतरचा कुठेही उल्लेख नाहीये. ज्या मदारी मेहतरचं इतकं गुणगान केलं जातं, ज्यांनी आपले प्राण धोक्यामध्ये घातले शिवाजी राजांच्यासाठी असं गुणगान केलं जातं, त्याचा इतिहासामध्ये मूळ जे मूलाधार आहेत त्यात कुठेही उल्लेख नाही. त्याच्यामुळे जाणकार इतिहासकार म्हणतात मदारी मेहतर ही आख्यायिका आहे, तो इतिहास नव्हेच. महाराज बाहेर पडले आणि निराजीरावजींनी घोडे तयार ठेवलेले होते, दौडत निघाले. पहिल्यांदा आले ते मथुरेमध्ये आलेले आहेत आणि मथुरेला येऊन त्यांनी कृष्णाजी त्र्यंबकांकडे संभाजीला ठेवलं. एवढ्या लहान मुलाला घेऊन एवढी लांबची घोडदौड करणं केवळ अशक्य होतं. आणि महाराज झपाट्याने निघाले, यमुना ओलांडली, नरवरच्या बाजूला बेहाय दौडत निघालेले होते. सकाळ झाली, सगळ्यांनी मथुरेमध्ये पहिल्यांदा पोशाख बदलले, सगळेजण बैरागी झाले. कदाचित शक्यता आहे की महाराजांनी केस दाढी सगळं काढून टाकलेलं असं.
पटकन माणूस ओळखताच येऊ नये अशीच व्यवस्था केली असावी. आणि बेहाय दौडत सगळेजण निघाले. घोडे बरोबर घेतलेले होते. सकाळ झाली आणि सगळी आत सामसूम. सैनिकांना कळेच नाही एकही मनुष्य आत कसा नाही. जाऊन पाहिलं, शिवाजी शांत झोपलेला. अरे मेला का काय? फुलाद खान आला, निरोप गेला. फुलाद खान आला आणि पांघरुण काढून बघतो ते शिवाजी नाही, आत गाद्या गिरद्या लोड. एकदम त्याचा हात कपाळावर गेला. भ्रमिष्ट झाला फुलाद खान, सुन्न झाला. त्याला कळेच ना काय घडलं. हा राजा कसा गेला? जमिनीत गेला, अदृश्य झाला, आकाशातून उडून गेला, कसा गेला? काय यानं चेटूक केलं? फुलाद खानाला काही कळेच ना. तसाच तो धावला, हात बांधले रुमालात, औरंगजेबासमोर जाऊन दंडवत घातलं, लोळलाय तिथे आणि सांगितलं, हुजूर काय माहिती नाही पण शिवाजी राजा पळून गेला. औरंगजेबाची तीच अवस्था झाली. त्यांनी एकदम कपाळाला हात लावला. संतापून विचारलं कसा गेला? फुलाद खान म्हणतोय, एवढा पहारा बाहेर आहे, आम्हाला खरंच माहिती नाही तो कसा बाहेर पडला. शोध लागायला 4-5 दिवस गेले आणि मग कळलं मिठाईच्या पेट्यावरतून महाराज गेले. ज्यांनी मिठाई खाल्ली त्यांचे चेहरे, आहा, छायाचित्र काढायचा विषय झाले असतील खरोखर. आणि महाराज बेहाय दौडत होते इकडे. आणि औरंगजेबानी भरा 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 अति द्रुतगतीने सगळीकडे आपले नोकर पाठवले, आपले सैनिक पाठवले. राजाला पकडा, सगळीकडे हुकूम गेलेले आहेत. आणि औरंगजेबानी पहिलं काम केले, इतिहासात नोंद आहे, आपल्या महालावर कडक पहारे बसवले. त्याला कळलं शाहिस्ते खानाची बोट, मामाची बोट कशी तुटली. शिवाजी महाराज काय वेगानं खाली आलेत. आणि योग असा होता की फिदाई हुसेनच्या वाड्याचं बांधकाम जे शिवाजी राजांसाठी केलेलं होतं ते पूर्ण झालेलं होतं. आणि महाराज 17 तारखेला निसटले. महाराजांना नक्की कळलेलं असावं म्हणून तर आदल्या दिवशी निघाल. दुसऱ्या दिवशी 18 ऑगस्टला फिदाई हुसेनच्या वाड्यामध्ये शिवाजी राजांना न्यायचं, राद अंदाज खानाच्या ताब्यामध्ये जायचं आणि हाल हाल करून त्यांना मारायचं. हा भयानक कट कारस्थान केव्हा शिजलेलं होतं. शिवाजी महाराज 17 ऑगस्टला बाहेर पडले. अवघ्या 25 दिवसामध्ये 12 सप्टेंबर 1666 या दिवशी महाराज राजगडाच्या पायथ्याशी आले. गडावर आले आणि आऊसाहेबांना वार्ता गेली, कुणी बैरागी आलेत भेटायला. आणि आऊसाहेब किती काळजीनं खंगले असतील, त्या जगदंबेला किती नवस बोलले असतील. विश्व माऊली कधी का होते, निजपुत्रासी काळ, आई दे परतुनी माझा बाळ. म्हणून पुन्हा पुन्हा जगदंबेच्या चरणाला मिठी घातली असेल, नवस बोलले असतील. आणि वार्ता गेली, आऊसाहेब कुणी बैरागी भेटायला आले. आऊसाहेबांनी सगळ्यांना बोलवलं. सगळे बैरागी बरोबर आले. निराजी पंत आहेत, महाराज आहेत, बरोबर गेलेले अनेक अमात्य सरदार आहेत. सोंग अशी केलेली होती, कोणाची ओळखच पहिल्यांदा लागली. पुत्र जर ओळखलं नाही, बाकीच्यांची ओळख काय पटावी. आऊसाहेब आल्या बरोबर शिवाजीराजे पुढे गेले आणि एकदम चरणाला मिठी घातली, आऊसाहेब आऊसाहेब. आणि क्षणभर आऊसाहेबांना काही कळलंच नाही आणि एकदम अंगावर आनंदाचा महापूर कोसळावा, जगदंबा प्रसन्न व्हावी तसं झालं. आणि त्यांनी उचललं त्याला, शिवबा शिवबा माझा शिवबा म्हणून एकदम आऊसाहेबांनी त्या शिवाजीराजाला आपल्या मिठीत घेतलं. राजगडावरून तोफा धडाडायला लागल्या, बंदुका धडाडायला लागल्या, घडे चौघडे वाचायला लागले, शिंग तुतारे वाजायला लागले, संबळ वाजायला लागले. आणि जणू औरंगजेबाला खिजवून सांगतायत, अरे आमचा राजा परत आला, राजगडावर माघार येऊन सुखरूप पोहोचला. जिजाऊ आऊसाहेबांना काय आनंद झाला असेल. आपल्या जवळचं सगळं धन, आपल्या जवळचं सगळं धान्य, आपला 9 वर्षाचा पुत्र, आपले सगळे सरदार, आपले सगळे अमात्य, कवींद्र परमानंद, हत्ती, घोडे, जड जवाहीर सगळ्यासह या राजाने उड्डाण केली, गरुड भरारी घेतली. अशा मुक्ततेला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाहीये. जगाच्या इतिहासाने मान्य करावं की अशा सगळ्या सहित कैदेतून निघून गेलेला, इतकं परिपूर्ण नियोजन केलेला दुसरा राजा जगाच्या इतिहासामध्ये झालाच नाही.
दी ग्रेटेस्ट एस्केप इन वर्ल्ड हिस्ट्री असं ज्याचं वर्णन करावं लागेल असा हा चमत्कार शिवाजीराजांनी घडवून दाखवला. शिवाजीराजांची 2 माणसं मागे सापडली. कोण? रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबेर. त्यांचा इतका अनन्वित छळ केलाय फुलात खानानं आणि ते सगळं अग्निदिव्य या दोन्ही माणसांनी सोसलं. पुढे त्यांची मुकाट्याने मुक्तता करावी लागली. ते ज्यावेळेला परत आले शिवाजीराजांनी त्यांना मिठीत घेतलं. काय वाटलं असेल? उभय त्यांच्या डोळ्यातून घळघळा गंगा यमुना वाहिल्या. स्वराज्याचा डाव मांडणं म्हणजे इतकं सोपं नाही. स्वराज्याला समर्पित होणं म्हणजे अग्निदिव्य करणं आहे. तापलेल्या अग्नीवरून चालण्यासारखं आहे. शिवाजीराजे तसे चालले आणि सहकार्यानं चालायला लावलं. खरोखर त्यांच्या सहकार्याने राजानं विचारलं, हे सोडलं वतनावर पाणी, हे पहा घरावर ठेवलं तुळशीपत्र, हे पहा घरावर ठेवले निखारे, राजा केवळ आज्ञा कर, आम्ही काय करू? असा पृथ्वी मोलाचा राजा त्यांना मिळालेला होता की कळेना काय होते रे आनंद वनभुवनी. असं अद्भुत या महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये, या मातीमध्ये, या संस्कृतीमध्ये घडत होतं. आणि राजगडच्या पायथ्याला घरोघरी आमच्या तृप्त झालेल्या माय भगिनी, मंदिरामधले पुजारी, पुरोहित, उपाध्याय तृप्त होऊन एकच गुणगान करत होते, शिवाजीराजा या आग्र्याच्या कैदेतून मुक्त होऊन कसा परत आला. सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंदाचा महापूर लोटलेला होता आणि प्रसन्नतेनं जगदंबा सुद्धा त्या देवघरामध्ये प्रसन्न होऊन जणू काही हसत होती. या इतिहासाला, शिवाजीराजांच्या नियोजनाला, परिपूर्ण नियोजनाला, एक एक जागेला, त्या व्यवस्थापनाच्या परिपूर्णतेला तोड नाही. महाराजांनी जेवढे प्रसंग, जेवढं म्हणून नियोजन केलं, अशा परिपूर्णतेनं तडीला नेले की जगाच्या इतिहासामध्ये दुसरी उदाहरणं सापडू नयेत. या राजाचं वर्णन कोणत्या शब्दामध्ये करावं? या राजाचं गुणगान कोणत्या शब्दामध्ये करावं? या राजाचं ऋण आम्ही कशा प्रकारे शिरोधार्य करावं? या राजाविषयीची कृतज्ञता आम्ही कोणत्या शब्दामध्ये गावी आणि हृदयामध्ये धारण करावी? इथे बोलायला शब्दच उरत नाहीत. जिथे भावना उचंबळून येते तिथे शब्द थिटे होतात. म्हणून विरमायचं. शिवाजी राजाची आरती सावरकरांनी रचलेली गायची आणि मग काही काल आज विरमायचं. उद्या शिवाजीराजाचा अद्भुत राज्याभिषेक तो पाहायचा आहे. त्याचा अंशानुभूती त्याची घ्यायची, त्याचा अंशानुभव घ्यायचा आहे. राजाचा राज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य निर्माण केलेला राज्याभिषेक, नवीन वस्त्र अंगावर धारण करून या अशी विनंती आपल्याला, प्रार्थना आपल्याला. आरती गाऊया आणि मगच काही काल विरमूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय.